आज मित्रांनो आपण आलेलो लालबागमध्ये आणि दिगंबरा आर्ट या शॉपला भेट देतोय। हे आहेत 200 रुपयाचे मुकुटे, मागे वेणी आहे, एक बिंदी आहे। जर कस्टमाइज मध्ये जर तुम्हाला स्वतःला कानातले घालायचे असतील ओके तर आपण कानाला होल वगैरे करून मग तुम्ही स्वतःचे झुमके पण घालू शकतात। हा पण पीओपी मध्ये, हा पीओपी मध्ये जो बघितला आहे बघा, याच्यामध्ये हा लेन्स चिटकवलेला आहे, त्याला लेन्स चिटकवलेला आहे। इथे बिंदीला वगैरे होल आहेत तुम्हाला, म्हणजे बिंदी पण घालू शकतात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागे करायचं की आंबेड असल्यामुळे तुम्ही डायरेक्टली स्वतः गजरा वगैरे वेणी वगैरे घालू शकतात ना। काय काय जणांना टॉप घालायचा असतो, बरोबर, मग त्याला आम्ही होल करून देतो, मग तुम्ही त्याला टॉप घालू शकता। हे डोळे जे आहेत हे आखणी गेलेले डोळे, 3 बिंदी। मगापासून आपण बघितलं एक बिंदी, आता ना 3 बिंदी आहेत। हे बघा, पीओपीचे मुकुटे पण 10-10, 15-15 वर्ष ठेवणारे कस्टमर आहेत। त्यामुळे पीओपीचे पण मुकुटे पण टिकतात, फायबरचे पण टिकतात। हा अमरावतीचा मास्टरपीस। हा नवीन चेहरा आलेला आहे यावर्षी तर नवीन चेहरा, देवी चेहरा बोलतात त्याला, देवी चेहरा। हो, आणि याच्या डोळेमध्ये लेन्स लावले ना, आखणी केलेली आहे। हे बघा, म्हणजे तुम्हाला पॅकिंग करायला काही प्रॉब्लेम, आणि फिटिंग पण मस्त होईल एकदम। आणि हे बघा, हे जे आहे फायबर आहे। ओके, हे निघतं पण दोन्ही प्रकारचे, म्हणजे कोणाला जर देता घेता हवे असते तर देता घेता पण, कोणाला फक्त सरळ हवे असते सरळ पण। मला या इकडे 200 रुपयापासून स्टार्ट होते। ही गौरीच्या बाळांचे स्टँड, बाळांसाठी। हो, स्टँड तुम्ही घेतल्यानंतर देखील अशी गौराई सजू शकता, बरोबर। म्हणजे साडी, गोल साडी घालण्यासाठी पावलाची आपण ठेवू शकतो। मस्त। ही पावला पीओपी मध्ये का? पीओपी मध्ये लवकरच येणार आहे आमच्याकडे, म्हणजे आपल्याला गौरी बसवू पण शकतो आणि उभी पण करू शकतो। आणि टाळ वाजवताना, पेटी वाजवताना मस्त, म्हणजे पेटी वाजवताना मस्त पाहू शकता। मस्त असे भरलेत, असे सर्वजण बसून असे मस्त पैकी भजन वगैरे चालू आहे। मंगळसूत्राचे सर्व प्रकार, शॉर्ट आणि लॉंग मध्ये पण आहे, भरपूर डिझाईन्स आहेत। सोलापुरी, चंद्रपूर कोल्हापुरी, साई कोल्हापुरी आहे। हा एक चंद्रपूर कोल्हापुरी, हा बकुळा हार म्हणून बोलतात। हा चंद्रपूर, आता नवीन पॅटर्न आला ना बाजारामध्ये, चंद्रपूर एडी मध्ये, त्या एडी मध्ये नक्की आहेत ना। हो, छान। त्यामुळे गौरी असे पण आहेत आपल्याकडे, गौरीने घातलीत बघा त्याची, चंद्रपूर टाईप मध्ये। नमस्कार मित्रांनो, मी समीर मांजरेकर, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मित्रांनो आपण आलेलो लालबागमध्ये आणि दिगंबरा आर्ट या शॉपला भेट देतोय। माझ्या मागे पाहू शकता गौरीचे मुखवटे आहेत, दागदागिने आहेत। त्यामुळे आजचा व्हिडिओ कसा होणार आहे, अगदी तुम्ही ज्या व्हिडिओची वाट पाहत होता तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत आज पोहोचतोय। तर आज आपण गौरीचे मुखवटे, दागदागिने, खूप सारी व्हरायटी आलेली आहेत दागिन्यामध्ये, ती सर्व कव्हर करणार आहे। मुखवट्याची साईज आणि त्याप्रमाणे त्याची प्राईस, त्यानंतर मुखवट्याचे हे प्रकार, ग्लॉसी मॅटमध्ये हे मुखवटे आहेत ते सर्व पाहणार आहोत। बरं, मुखवटे अमरावतीचे आहे, सोलापुरी आहे पॅटर्न, त्यानंतर पुणेरी आहे, सातारा आहे, संपूर्ण या पॅटर्नमध्ये देखील मुखवटे कशा असतात ते बघणार आहोत। बरं, यांच्याकडे गौराईचे मुखवट्यानंतर जसं की आपण म्हणतो स्टँड आहे, त्यानंतर साचा आहे, त्यानंतर संपूर्ण ते तुम्हाला फायबर, त्यानंतर पीओपीमध्ये सर्व हे पाहायला मिळणार। म्हणजे खूप असा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, खूप छान छान दागिने देखील आलेले आहेत यावर्षीचं नवीन ट्रेंडिंग काय काय आहे। तर चला आजच्या व्हिडिओ संपूर्ण हे आपण डिटेलमध्ये आजचा व्हिडिओ होणार आहे। पूर्ण व्हिडिओ हा जास्तीत जास्त स्किप न करता पूर्ण बघा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आपले गणेश भक्त आहेत, ज्यांना ही रिक्वायरमेंट आहे गौराई, तर त्यांना व्हिडिओ पाहिजे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, सर्वांना हा पाहता येईल आणि पूर्ण बघा। तर चला मित्रांनो, कोणती वाट न पाहता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। गणपती बाप्पा मोरया। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला दाखवतो लोकेशन। इकडे येण्यासाठी म्हणजे सर्वात महत्त्वाचं लँडमार्क मस्त आहे ते की हे जो आपण जो समोर रोड बघतोय, तर बरोबर लालबागचा राजा अगदी हक्केच्या अंतरावर बघतोय। तुम्हाला पहिले लोकेशन दाखवतो। आता आपण आलो आहे, ही मिरची गल्ली हा संपूर्ण रोड आहे आणि तिकडे समोर बसतो लालबागचा राजा, सर्वात आपला बोलतो ना लँडमार्क एकदम मस्त। आणि बरोबर हक्केच्या अंतरावर तुम्हाला पाहायला मिळतं दिगंबरा आर्ट, हे बघा मस्त। आणि अशा प्रकारे सर्व हे गौराई सजवलेली आहे। त्यात तुम्हाला उभी गौराई बघायला मिळते, त्यानंतर बसलेल्या गौराई आहे, सर्व दागदागिने सजवलेले आहेत, किती भारी दिसतंय। आणि खूप ट्रेंडिंग असं सर्व दागिने देखील आलेले आहेत। संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। चला जाऊया शॉपमध्ये, जाऊया शॉपमध्ये आणि संपूर्ण असा डिटेलमध्ये व्हिडिओ होणार आहे। चला, तर हे आहे सागरदा कशी आहेत? मस्त एकदम मजेत ना, तू कसा आहेस? मस्त मजेत एकदम। आपली गणेशोत्सव सिरीज चालू आहे। खूप जण आपल्या ह्या व्हिडिओची वाट पाहत होते, ही दिगंबरा आर्टमध्ये जाऊन गौरी मुखवटे दाखवा। तर खास करून आज आपण आलेलो आहे, कारण खूप दिवसापासून मी विचारत होतो, तुमचा सेटअप वगैरे बाकी होता आणि आज पूर्ण सेटअप लागलेला आहे। सर्व दागिने आलेले आहेत ना सर्व, टोटल तुम्ही मागे बघू शकता, सर्व गौरी मुखवटे आलेले आहेत, दागिने आलेले आहेत मस्त। आजचा व्हिडिओ खास आपण घेऊन येतो प्रेक्षकांपर्यंत। तर चला चालू करूया। तर आपल्याकडे त्याचं गौरी मुखवटे जे आपल्याकडे आलेत,
तर याची सुरुवात कितीपासून असणार आहे, ती कितीपर्यंत आहे, आणि आता दागदागिने पण आहे तर त्यांची देखील सुरुवात कितीपासून असणार आहे, तर आपण स्टार्ट करू आपण. सगळ्यात पहिले तुझं धन्यवाद मांजरेकरचं, की गेल्या वर्षी पण आला होता, आता ह्या वर्षी पण तू आला आमच्या शॉपला भेट दिलेली आहे, त्याबद्दल मी तुझा खूप खूप आभारी आहे. थँक्यू. आता आपण आपलं गौरीचे मुखवटे जे आहेत ते गौरीचे मुखवटे आपले जे स्टार्टिंग आहे ती 200 पासून आहे. ओके. मग जसे घ्याल तशी मग ती प्राइस चेंज होत राहते. म्हणजे आपल्याकडे जे पॅटर्न आहेत अमरावती, कोल्हापुरी, सोलापुरी आणि साताराचे टाईप किंवा पुणेरी टाईप आहे, त्याच्यामध्ये प्रत्येकाची प्राइस आणि साईज वरती ते चेंज होतं. चेंज आहे म्हणजे की 200 300 नंतर त्यापासून डायरेक्ट 3,500-4,000 पर्यंत आपल्याकडे हे मुखवटे आहेत आपल्याकडे त्या लेवल पर्यंत पण आहे, कारण ते दिसायला पण सुंदर आहेत आणि सुरेख आहेत. बरोबर. तसं म्हणजे पूर्ण आपला व्हिडिओ डिटेल मध्ये होतोय, व्हिडिओ पूर्ण स्किप न करता पूर्ण बघा. तर आपण आता सुरुवात करूया 200 रुपयापासून, बरोबर ना? तर आता 200 रुपयाचे जे मुकुटे बघणार आहोत ते कोणते आहेत आपले? हा जो चेहरा आहे. ओके. आपण हे बघतोय, हे 200 रुपयाचे मुकुट आहेत आणि त्यातलं एक मुकुट आपण काढून बघू शकतो. हा बघा, हे आहेत 200 रुपयाचे मुकुटे. मागे वेणी आहे, एक बिंदी आहे आणि कान देखील टोचलेले आहेत, नाक टोचलेले आहे का? हा, म्हणजे नथ आणि आपण कानामध्ये घालू शकतो दागदागिने. हे बघा, मस्तच आहे, छान वाटतं. 200 रुपयामध्ये पण मस्त आहे, म्हणजे घेऊ शकतो. म्हणजे आपण ते बघतो 200 मध्ये जे आपण रेग्युलर गौरी मुखवटे आहेत ते सुरू होतं यांच्याकडून. नंतर जर बघतो की 300 वाला एक मुकुट आहे, 300 वाले, 350 वाले. ओके. जसं मग तुम्ही त्या पद्धतीने मग त्याचे रेट वेगवेगळे. तर आता बघतो आपण सुरुवात करूया 300 पासून आणि नंतर मग एक एक करून बघतो मुखवटे बघूया. मग तुम्ही नक्की शॉपमध्ये येऊन भेट द्या, मग तुम्हाला कसं काय ती किंमत वगैरे कळून जाईल ना. आता आपण 300 वाला मुखवटा बघूया. ओके, हे 300 वाले मुकुट आहेत, एक बिंदी ना. काय सांगायला मुकुटाबद्दल? या मुकुटाबद्दल त्याला हे चकोर घातलेलं आहे, बरोबर. हा, कानातले घातलेले आहेत. ओके. त्याला आपण त्याला नथ घालू शकतो. ओके. तुम्हाला जर कस्टमाइज मध्ये जर तुम्हाला स्वतःला कानातले घालायचे असतील ओके, तर आपण कानाला होल वगैरे करून मग तुम्ही स्वतःचे झुमके पण घालू शकतात. हो का? हा, ते पण आपण करून देतो. आणि छान मस्त चंद्रकोर आहे कपाळावरती आणि ही एक बिंदी आहे ना. हा, एक बिंदी आहे, मस्त दिसायला वाटतंय आणि मॅट फिनिशिंग मध्ये. ही मॅट मध्ये आहे. ओके. मुखवट्यामध्ये मॅट आणि ग्लॉसी असे दोन प्रकारचे बघायला मिळतील आपल्याला. तर आता तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. आपण आता बघतोय मॅट मध्ये, मग तसं आपण ग्लॉसी मध्ये बघणार आहोत, त्याची किंमत तशी कशी असते ते पण बघूया. तर आपल्याकडे जर आता 300 मध्ये आपण मॅट बघतो तर आपल्याला ग्लॉसी पण असेल का? हो का, ग्लॉसी मध्ये. ओके. हा एक बिंदी ग्लॉसी मध्ये बघतोय, छान आहे, मग त्याला थोडं शायनिंग तर येते ना. हो, शायनिंग मध्ये शायनिंग येते. मागे आंबेडा आहे का बघूया आपण. हे बघा, वेणी आहे आणि आंबेडा पण आहे बघा. असा मस्त लुक वाटतं, असा छोट्या छोटा हा मुखवटा, छान मस्त छान आहे. आता 300च्या रेंजमध्ये आपण आता कुठं मुखवटे बघत जाऊया. आपल्याकडे कोल्हापुरी मग सोलापुरी आहेत आणि मग ते पुणेरी आणि तुम्हाला जसं अमरावती पॅटर्नचे मुकुट. अमरावती पॅटर्नचे आपल्याकडे 4-5 मुकुट आहेत, म्हणजे जे एक मास्टरपीस बोलतो त्याला आपला अमरावतीचा. बरोबर. मग त्याच्या बाकीचे आपण जे काढलेले आहेत ते कॉपी काढलेले आहेत. बरोबर. त्याच्या कॉपीमध्ये पण आपल्याकडे ते कागदी डोळे आहेत. कागदी डोळ्यामध्ये पण काही असे आहेत की एक लेन्सचा प्रकार आहे, ते चिटकवलेले आहेत. ते अमरावती पॅटर्न मध्ये पण आहेत आणि इतर आपण जे आहेत सोलापुरी, कोल्हापुरीमध्ये आणि एक मोठा मुकुट आहे त्याच्यामध्ये पण तो लेन्सचा लावलेला आहे. त्यामुळे जरा जिवंतपणा डोळे वाटतात ना. आणि आपल्याला कोरलेले डोळे आले पण जे मुकुट आहे तो मास्टरपीस, सगळ्यात मास्टरपीस म्हणजे ते कोरलेले डोळे आहेत ना. मस्त. ते आपण ते पीओपी आणि फायबर दोघांमध्ये पण आहेत. हो, दोघांमध्ये. ओके ओके. मला इकडे देखील मुकुटे बघायला मिळतात. कशी आहे आता हे? हा पण पीओपी मध्ये. पीओपी मध्ये जो बघितला आहे बघा, याच्यामध्ये हा लेन्स चिटकवलेला आहे, त्याला लेन्स चिटकवलेला आहे. छान होतं ना. हो हो. आणि हा कलर जो आपला जो बनतो चेहऱ्याचा जो आहे तो प्रत्येक ठिकाणी वेगळा असतो. हा कलर एक म्हणतो ना, हा थोडा पिंकी स्टोन मध्ये जातो, मध्ये स्किन टोन मध्ये बनवण्याचा प्रयत्न केलेला. मस्त वाटतं ना. हे बघ, डोळ्यात लेन्स असल्यामुळे अजून जरा बोलके वाटतात, बोलके डोळे वाटतात, मस्त वाटतं तेव्हा, छान वाटतं. एक बिंदी आहे, हा मस्त. तर हे असे संपूर्ण हे एका तुम्हाला रॅक मध्ये बघायला मिळतं. बघा, हा आता बघतो आपण अमरावती पॅटर्न टाईप मध्ये ना. त्याच्यामध्ये पण हे लेन्स चिटकवलेलं, लेन्स चिटकवलेलं आहे आणि खळी आहे. खळी आहे, डिंपल. बघा, खळी पडली आणि तुम्ही कानामध्ये झुमका करू शकता, नथ घालू शकता, कपड्यावर बघू शकता, कोर वगैरे मस्त वाटतं. इथे बिंदीला वगैरे होल आहेत तुम्हाला. हा, म्हणजे बिंदी पण घालू शकता. सर्वात महत्वाचं म्हणजे आता मागे करायचं किंवा इथे आंबेड असल्यामुळे तुम्ही डायरेक्टली स्वतः गजरा वगैरे वेणी वगैरे घालू शकतात ना. तेव्हा त्यामुळे लुक जरा चांगला येतो जरा, मस्त. हे एक मस्त आहे. नंतर केश रचना बघू शकता, मस्त दिसायला छान वाटते. हो. ओके. आता कुठला सोलापुरी टाईप? सोलापुरी. मस्त वाटते मुखवटा, एकदम छान आहे. असं म्हणजे बोलका मुखवटा वाटतो. आणि ह्याच्यामध्ये ही मोठी साईज आहे का मीडियम साईज आहे? ही मोठी साईज आहे. ह्याच्यामध्ये पण अजून मोठी साईज आहे आपल्याकडे. म्हणजे ह्याच्या लहान साईज नाही मिळणार आपल्याला सोलापुरीमध्ये. सोलापुरीमध्ये हा मोठा म्हणजे मीडियम साईज आहे, ह्याच्यापेक्षा अजून मोठी साईज यांच्याकडे आहे.
आणि तुम्हाला असा मुकुटा बघायला मिळतोय. त्यामध्ये झुमका आहे हो आणि वेणी पण आहे. तुम्हाला जर ह्याच्यासाठी जर तुम्हाला जर टॉप घालायचा असेल कानातल्या, काय काय जणांना टॉप घालायचा असतो, बरोबर, मग त्याला आम्ही होल करून देतो, मग तुम्ही त्याला टॉप घालू शकता. घालू शकतो. हो ओके, मग त्याचं एखादा मुकुट आपण बघूया. हो हो, की त्याला जर झुमका नसेल ना, नाही तो नाही, मग त्याला तुम्ही टॉप घालू शकता. ओके, म्हणजे त्याला तो कान ओपन पाहिजे, मग त्याला आपण त्याला होल केला, मग तो होल राहतो. बरोबर, कुठल्या वाला तुम्ही डायमंड वाले टॉप घाला, मग मोतीवाले टॉप घाला, तुम्हाला आवडेल तसे तुम्ही टॉप घालू शकता. बरोबर. तर आपण बघता सोलापुरी पॅटर्न, त्याच्यामध्ये ती बोला मोठी साईज ती बघा कुठली जरा. सोलापुरी हा मुकोटा बघतो आपण, त्याच्यामध्ये मोठी साईज आहे ती बघा आपण ती. आणि त्याची खूप साऱ्या व्हरायटी आणल्या आहेत, म्हणजे मुकोट्यामध्ये असे म्हणजे फ्रेश माल सारा दिसतंय, एकदम मस्त आहे पूर्ण. हे बघा, हो एक नंबर. अच्छा, हे डोळे जे आहेत हे आखणी केलेले डोळे, हे आखणी केलेले डोळे. हो हो, मस्त ना एकदम. म्हणजे तुम्ही बघू शकता बोळ्या, डोळे, नाक, आणि त्या मोठी नथ घातल्यानंतर किती उठून दिसतं. मागे ती वेणी खूप छान दिसते. आणि आंबेड आहे बघा, तुम्ही मग दुसरे हा वेणी किंवा गजरा घालू शकता. काय सांगाल याच्याबद्दल अजून थोडं? हा स्पेशल मुकुटाचा आहे, त्याला पूर्ण ग्लॉसीचं लुक केलेलं आहे. ह्या डोळ्यांना आखणी केलेली आहे. काही डोळ्यांना कसे कागद प्रिंट लावलेली आहे, ते कागद प्रिंट नाही, ह्याला पूर्ण प्रॉपर आखणी केलेली आहे. बघा, तुम्ही बघू शकता. तुम्ही आखणी केल्यामुळे उठून दिसतात नाही का? मग हा सोलापुरी पॅटर्न ना? हो हो, आपण आता बघतो सोलापुरी. तर सोलापुरीमध्ये अजून काय असं बघणार का असं पॅटर्न? कोल्हापुरीमध्ये आपण ते मगाची मीडियम साईज बघितली, मोठी साईज बघितली ना? हो हो. आता आपण बघूया कोल्हापुरी. ओके, म्हणजे तुम्हाला जसं हा पॅटर्न चेंज होतो तसं चेहरापट्टी ही चेंज होते ना मुकुटाची. आता कोल्हापुरीमध्ये कसं, हा एक पिंकिश टोन आहे आणि ह्याच्यामध्ये एक व्हाईट टोन आहे. तो हो, मग हा पिंकीस आहे का व्हाईट आहे? हा पिंकिश. हा पिंकीस आहे. हे बघा, मस्त लाल बिंदी आहे आणि एक बिंदी पण आहे. आणि कपडा बघू शकता, मस्त कानात छान वाटतं सगळं, मस्त. हा कोल्हापुरी बघतोय, हेही आपण बघतो मीडियम साईज. हो, त्याला ही एकच साईज आहे. एकच साईज आहे, त्याच्यामध्ये फक्त टोन वेगळे. टोन वेगळे. दुसरा टोन कुठला तर बघूया आपण. हा बघा, ह्या कोल्हापुरी पॅटर्नमध्ये. आणि खरंच खूप जणांना हे अमरावती पॅटर्नमध्ये निवड करतात. पण आपण काय तुम्हाला संपूर्ण पॅटर्न काय दाखवतोय की तुम्हाला एक आयडिया येईल. मगाशी आपण सोलापुरी पॅटर्न बघितला, आता आपण पाहणार म्हणजे कोल्हापुरी पॅटर्न. हां, थोडं व्हाईट टोन, चेहरा वेगळा, थोडं व्हाईटमध्ये आहे ना पूर्ण. छान आहे, म्हणजे सेम आहे साईज, फक्त चेहरापट्टी वेगळी आहे. मस्त छान वाटतं होतं. म्हणजे कोल्हापुरीमध्ये आपल्याला हे दोन पॅटर्न बघायला मिळाले. आता 3 बिंदी आणि एक सिंगल बिंदी जातो. चालेल, ते बघूया आपण. त्याच्यामध्ये 3 बिंदी सिंगल बिंदीमध्ये पण लेन्स लावलेला आहे. हां, आणि एक व्हाईट टोन, एक पिंकिश टोन आहे. ओके, त्याच्यामध्ये चालेल बघूया. आता ही 3 बिंदी. मगापासून आपण बघितलं एक बिंदी, आता ना 3 बिंदी आहेत. हे बघा, त्यामुळे एक लुक असा वेगळा येतो. गौरी मुकुटाचा लुक असा वेगळा येतो. किती हसरा चेहरा आहे. 3 बिंदी आहेत, वरती वेणी आहे. आणि बघू शकता शृंगार बघू शकता, छान आहे, मस्त मस्त. हे आपण बघतोय 3 बिंदीवाले ते. आता 3 बिंदीमध्ये आपल्याकडे 2-3 प्रकारचे साईज असतात ना? हो हो, साईज नाही, फक्त त्यांचा प्रकार आहे. म्हणजे कसं आहे की आता ह्याला तुम्ही हे कागदी डोळे बघितलेले, हे कागदी डोळे आहेत. हो 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 हो. आता ह्याच्यामध्ये ह्या 3 बिंदीमध्ये बघा, हा लेन्स लावला, लेन्स लावलेला डोळे आहे. बरोबर, पीओपी मध्येच आहेत पण लेन्स मध्ये. ओके, आणि हा कागदी आहे. कागदी म्हणजे असा फरक आहे. हे बघा, छान आहे. बरं, एक विचारत होतं की आता आपण हे इथपर्यंत मुकुटे बघितले, तर हा मुकुट पीओपी आहे का फायबर? पीओपी आहे. हा पीओपी आहे. मी आता तुम्हाला जेवढे दाखवले ते सगळे पीओपी दाखवले. खूप जणांना पीओपी आणि फायबर मध्ये थोडंसं कन्फ्यूज होतात. म्हणजे जसं पीओपीचा दर आणि फायबरचा दर फरक पण आहे ना? फरक पण आहे. त्यामुळे पीओपीचे चेहरे कसे मेल्ट होतात पाण्यामध्ये, आपण ज्याला विसर्जन करतो बरोबर, त्यामुळे ते विरघळतात. पण फायबरचा हा चेहरा पाण्यामध्ये विरघळत नाही. बरोबर. आणखी विचार होतं कसं की फायबरचा आपण घेतला मुखवटा, तो आपण म्हणजे म्हणतात ना की टिकायला पण चांगला. हो, टिकायला पण चांगला. आणि पीओपीचा टिकायला चांगला पण थोडं म्हणतात क्रॅक वगैरे पडू शकतं ना? काय पहिलं कसं, ज्यावेळेला फायबरचे मुकुटे नव्हते त्यावेळेला लोक पीओपीचे मुकुटे वापरत. बरोबर. ते पीओपीचे मुकुटे पण 10-15 वर्ष ठेवणारे कस्टमर आहेत. त्यामुळे पीओपीचे पण मुकुटे पण टिकतात, फायबरचे पण टिकतात. बरोबर, हाताळणं इम्पॉर्टंट आहे ना? मस्त. म्हणजे पण जर किंमत आपण बघायला गेलो, फायबरची किंमत छान आहे आणि क्वालिटी पण जरा चांगली बेटर आहे. हो हो. आणि फायबरचे जे मुकुटे असतात, आता आपण जे म्हणतात की फायबरचा जो मुकुट आहे, आता आपल्याला एखाद्या गोष्टीला जर स्वरूप द्यायचं असेल तर त्याला थोडी माती लागते. बरोबर, त्याशिवाय प्रॉपर होत नाही. तो जरी फायबर जरी असला त्याच्यामध्ये थोडी मार्बल पावडर टाकलेली असते, त्यामुळे त्याला ते मोल्डिंग येऊ शकत नाही. म्हणून ते मार्बल पावडर असते. पण तरी पण त्या मुकुटांना नाव पडले फायबरचे मुकुट. फायबर, ओके. म्हणजे त्यामध्ये मार्बल पावडर आहे, थोडी मार्बल पावडर टाकलेली असते. चालेल. बरं, आपलं एक समजलं की आतापर्यंत दादांनी जे आपल्याला मुखवटे दाखवले ते सर्व ते पीओपी मध्ये.
आपण आता सोलापुरी बघितलं, कोल्हापुरी बघितलं आणि अमरावतीच्या पॅटर्न मध्ये 1-2 बघितले. हो. पण ते थोडं अजून आणखी बाकी आहे. अमरावती पॅटर्न मध्ये आपल्याकडे कसे 3-4 प्रकारचे टोन आहेत. बरोबर. आता हा जो आहे खूप जणांना खळी मधला खूप आवडतो. हा अमरावतीचा मास्टरपीस. मास्टरपीस. हा, जसे हे डोळे आहेत, डोळे बघा तुम्ही, हे डोळ्यांची जी आखणी जी आहे ती प्रॉपर लेन्स प्रमाणे गेलेली आहे. हो, हे कोरलेले डोळे आहेत. कोरले डोळे आहेत. आणि ह्याला जी फिनिशिंग दिलेली आहे चेहऱ्याला, ही आपली स्किन फिनिशिंग दिलेली आहे प्रॉपर ओरिजिनल वाटतं. ओरिजिनल. त्यामुळे एकदम असं उभे खूप असे बोलके डोळे आणि असं म्हणजे समोर कोणी उभा आहे आणि ती झुमके घातल्यामुळे किती नथ घातल्यामुळे किती जिवंतपणा वाटतं. आणि हा जो चेहरा जो आहे, हा आम्ही आता जो सजवलेली जी गवर आहे, लाल साडी घातलेली आहे, ती 4 फुटाला आहे, तो हा चेहरा आम्ही तिला घातलेला आहे. आपण ते पण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघा, कारण आपण आता मुखवट्या बघितल्यानंतर आपण थोडं 1-2 डेमो पण दाखवणार आहोत की स्टँडवर गौरी कशी लावायची वगैरे, किंवा यांच्याकडे उभ्या ज्या गौरी आहेत आणि बसलेल्या आहेत ते पण प्रकार आपण पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. ही आपण अमरावती पॅटर्न बघितलं, तर त्यामध्ये हा बेस्ट तुम्ही बोला, बेस्ट एकदम बेस्ट अँड बेस्ट बेस्ट ना. छान आहे, मस्त. रेखीव असावा असं मुखवटा वाटतं. वरती मध्ये 1-2 आहेत. आता आपण हा पीओपी बघितला ना. हो, हा पीओपी आहे ना. पीओपी आहे हा, पण अमरावतीचा ओरिजिनल पीस. ओके, आपण जोपर्यंत पीओपी बघतोय ना, तुम्हाला ज्याला फायबर सुरू आहे सांगेल तर सांगा, कारण मी पण कन्फ्युज आहे, कारण हुबेहूब सेमच दिसतात एकदम ना. ओके, हा पण पीओपी आहे, मास्टरपीस. ती गौरी आहे, पण ही हसरा चेहरा आणि तिचा जो चेहरापट्टी आहे ना, त्याला वेगळे लुक आहे. गोल लुक आहे अमरावतीमध्ये आणि चेहरा किती हसरा आहे. हे दोन्ही चेहरे मी बाजूला ठेवून दाखवतो तुम्हाला. बरोबर. मला थोडंसं ती झुमके लावलेत ना, आणि ह्याच्यात जो हा बदल आहे त्यामुळे देखील मस्त काय ते तुम्हाला उठून दिसत असे वेगळं पण जरा. हे बघा, आता बाजूला आपण दोन्ही आहे हे ठेवून एक अंदाज येईल तुम्हाला. दोन्ही पण पीओपी आहेत ना. हो, हे दोन्ही पण पीओपी आहेत. दोन्ही तुम्ही अंदाज लावा की तुम्हाला कुठला बेस्ट वाटतंय, नथ घातल्यानंतर किंवा झुमके आणि कानातले घातल्यानंतर कुठला बेस्ट वाटतंय तुम्ही व्हिडिओमधून सांगू शकता. हे बघा, दोघांचे कलर टोन हे वेगळ्या चेहऱ्यावरचे आणि किती मस्त बोलके होतं. सेम चेहरापट्टी आहे, पण अगदी म्हणतात की आपण दागदागिने घातल्यानंतर त्यात एक वेगळा लुक येतो ना, त्याचं स्वरूप पूर्ण चेंज होऊन जातं. मस्त लुकच वेगळा येतो. हा एक कलर असा नॅचरल वाटतो. हा पण नॅचरलच आहे, हे पण उठून दिसते एकदम गौरी. छान आहे. हे तुम्ही जर हे सजवलात ना किती उठून दिसणार. हा रे मस्त. आपण ही गौरी सजवली तर आपण ही स्टँडवरती ठेवून नंतर साडी वगैरे घालू शकतो ना. हो हो हो, अशा प्रकारे बघा पूर्ण. आपण ह्या पुढे नंतर ते काय काय जे मुखवटे साचे आहेत ना, संपूर्ण आपण डिटेलमध्ये व्हिडिओ पूर्ण बनवतोय. आता आपण जसं अमरावती पॅटर्नमध्ये हे काय राहिलं का आपलं पीओपी मध्ये अजून एक देवी चेहरा आहे. हा नवीन चेहरा आलेला आहे यावर्षी. तर नवीन चेहरा देवी चेहरा बोलतात त्याला. देवी चेहरा. हो, हा पण चेहरा आपण तिथे लावलेला आहे. हो, मस्त. बघा ना किती सजवलेलं. कानाची जी दागिना आहे, नथ आहे, त्याच्यानंतर बिंदी आहे, मस्त बोलका चेहरा आणि देवीचा चेहरा वाटतो. मागे आंबिडा बघू शकता बघा, आणि त्याच्यावरती हे वेणी हा मुकुट आहे का, त्यामुळे लुक मस्त वाटतंय. आणि मुकुट खरंच हा साईज पण मोठी आहे मुकुट आहे. उभे उभ जो आपण नवरात्री देवी बसतात ना, देवी चेहरा बोलतो. मस्त छान. हा यावर्षी तर नवीन आहे मुकुटामध्ये. मस्त. आता आपण अमरावती पॅटर्न आणि काय काय राहिलं तर सांगाल जा मला. हा अमरावती पॅटर्न मध्ये हा टोपवाला आहे चेहरा. ओके, अमरावती पॅटर्न मध्ये. ओके, बघू. त्याच्यामध्ये आंबिडा ओपन आहे, त्यामुळे तुम्ही स्वतः गजरा वेणी वगैरे घालू शकता. हां बरोबर. खळी पण पडलेली आहे, ग्लॉसी मध्ये लुक दिलेला आहे आणि याच्या डोळेमध्ये लेन्स लावले ना, आखणी केलेली आहे. हे आखणी केलेले डोळे. हो, मग अंदाज येत कशा प्रकारे हे वाटतं. मस्त. याच्यामध्ये आपल्याकडे बदामी टोन पण येतो. आता हा स्किन टोन झाला. स्किन टोन बदामी टोन पण आहे त्याच्यामध्ये. बघू. आणि आतापर्यंत आपण थोडं पीओपी मध्येच बघतोय सध्या. आपण नंतर फायबर मध्ये चालू करतो ते मला नक्कीच दाखव. हा, आपण आता बघतोय तो मगाची कलर बदामी टोन. हा बदामी टोन आहे अमरावतीमध्ये. हा तो एक स्किन टोन झाला, हा बदामी टोन. मस्त वाटतं. सेम त्याला थोडं दागिने त्यामुळे एकदम उठून देतो. आणि हे बघा, हे पण त्यासारखंच आहे. तुम्ही चेहरा फक्त बघू शकता, सेम आहे. आपण चालू मध्ये थोडंसं घालू मग बघा दागिने. आता कसं लुक एक चांगला दिसतो ना उठून. बघा. अच्छा, आणि इकडे आहे बघा दागिन्याचे खूप सारे प्रकार बघायला मिळणार तुम्हाला. हे बघा,
म्हणजे मगाशी दागिने नव्हते, दागिने आल्यानंतर हा काय जो लुक आलाय तो पाण्यासारखा पाण्यासारखा आहे बघा. नक्की मस्त. मग आता आतापर्यंत आपण जे मुकोटे बघितले त्यात अमरावती पॅटर्न बघितला, सोलापुरी पॅटर्न बघितला, कोल्हापुरी बघितला, तर अजून आपल्याकडे तो मग कुठला एखादा पॅटर्न जो फेमस आहे अजून? हा कुठला पॅटर्न? पुणेरी पॅटर्न. हा पुणेरी पॅटर्न. ओके ओके, बघूया आपण तो पण. तर बघूया आपण एक पुणेरी पॅटर्न, म्हणजे काहीतरी चेहरापट्टी ही वेगळी दिसेल. बघूया आपण पुणेरी पॅटर्न मध्ये. मस्त एक बिंदी आहे, ग्लॉसी लुक आहे. 2 चेहरे आहेत, दोन्ही वेगळे आहेत, डिफरंट आहेत. दोन्ही वेगळे आहेत ना? हो हो. नथ घातल्यानंतर काय जी तुम्हाला दिसते छान आहे. आणि याला जे झुमके आहेत ना ते ऑलरेडी लावलेले आहेत. हा, तुम्हाला जर ते टॉप जर घालायचे असतील ते होल करून आम्ही होल करून द्याल ना ते? हो बरोबर, चालेल. म्हणजे आता आपण हे पुणेरी पॅटर्न पण बघितला तर मस्त. आणि हे सर्व आपण बघतोय हे फायबर सिल्क आणि अमरावती पॅटर्न. हे अमरावती बरं. पॅटर्न. हा, आता आपण पीओपी मध्ये अजून लास्ट आपलं बघायचं राहिलं मुखवटा, की असं काय पेंडिंग राहिलं आपलं. मग आपण फायबर सुरू करूया. हा एक चेहरा आहे, हा आपला रेग्युलर मध्ये पीओपी मध्ये त्याला हे डोळ्याचं लेन्स लावलेलं आहे. हा पीओपी मध्ये. याच्यामध्ये रेग्युलर पण येतात, हा ते व्हाईट टोन मध्ये येतात. ओके. हा स्किन टोन मध्ये स्किन टोन मध्ये मस्त वाटतं आपण. छान आहे हे बघा. म्हणजे हा पण पीओपी मध्ये पीओपी मध्ये येतो. हे सेक्शन आहे बघा, मस्त. हे आपण मगाशी बघितले 3 बिंदीवाले, 1 बिंदीवाले, मस्त. तर आता पीओपी मध्ये मोठं आपलं आहे का? हा आहे, हा तो आहे. चालेल, 1 बिंदीवाला आहे. आपण एक आपला सजवलेला आहे. आणि ही पण कलर टोन बघू शकतो कोळी लोकांचा. कोळी लुक लुक वाटतोय ना थोडा. आता तुम्ही ह्याला कानातले आणि हे जर घातलं तर प्रॉपर असं वाटतं कोळीच आहे. कोळी लुक आहे. बघूया आपण. हा, ह्याला जर आता कानातले नथ वगैरे आपण जर घातली तर त्यामुळे उठून दिसणार आहे मुखवटा. हे बघा, प्रॉपर आता लुक आलेला आहे बघा, मस्त छान. म्हणजे आता आपण मोस्ट ऑफ मध्ये जेवढे मुकुटे संपूर्ण पाहिले ना हो हो सर्व, म्हणजे आता आपण फायबर सुरू करूया ना. हो, मोस्ट ऑफ झालं ना. तर मित्रांनो, इथपर्यंत आला असाल तर व्हिडिओ स्किप न करता अजून पूर्ण पुढे बघा. अजून जर पुढे आपण अजून डिटेलमध्ये व्हिडिओ बनवतोय, ते फक्त आपण मुकोटेच बघतोय अजून. आता पुढे फायबरचे मुकोटे बघणार, त्याची कशी क्वालिटी असणार आहे ती. आणि त्या मुकोट्यानंतर खास करून असणार ते म्हणजे आपले दागदागिनेच आहेत म्हणा. पण गौराईला स्टँडवरती ठेवायचं कसं, त्यांचा साडी वगैरे गोल साडी घालतो ना आपण, त्यामुळे ते सर्व आपण डेमो टाईपमध्ये बघणार आहोत. त्याही तुम्हाला सुद्धा दागिने एक नॉर्मली दाखवतो फक्त काय हा यांच्याकडे आलेला आहे. आणि यावरची हे आलं, हा मुकुटा नवीन आलेला आहे बघा. त्यामुळे कानाचं हे ज्वेलरी आल्यानंतर किती भारी दिसतं, देवीचं आहे. हां, देवीसारखं दिसतं. तर आपल्याला आता फायबरमध्ये बघायचं आहे. तर सुरुवातीपासून आपण स्टार्ट करू कसं काय काय. हे फायबरमध्ये आहे. हा फायबरचं सेक्शन पॅटर्न आहे. ओके. अमरावती पॅटर्न आणि सोलापुरी पॅटर्न आहे. ते सोलापुरी पॅटर्न मध्ये फायबर मध्ये छोटा आणि एक मोठा मुकुट आहे. ओके. आता अमरावती मध्ये जो आपला जो मास्टर पीस आहे सगळ्यात, ते तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं की डोळ्यामध्ये ती आखणी गेलेली डोळे आणि त्याला लेन्सचं वर्क केलं. बरोबर. छानच आहे ना. मला तर म्हणजे तो मगाची पीओपी मी बघितले ना आणि फायबर, तर मला म्हणजे कळत ना, म्हणजे ऍक्च्युली त्याच्या आपल्या हातामध्ये घेतल्यानंतर ते मटेरियलवरून समजेल तुम्हाला, मटेरियलवरून समजेल की हा फायबरचा आहे. हो हो. आता एकदम सेम मस्त डिक्टोकच वाटतं असं. आणि तुम्ही व्हाईट काय बोलले, माझी पावडर कुठली ते मार्बल पावडर अशी त्यात यूज केलेली आहे बघा. मस्त आहे हा मुखवटा. हा बघाल की हा फायबर पण आपण अमरावती पॅटर्न स्पेशल वाला अमरावतीमध्ये स्पेशल मध्ये. आता ही मास्टर पीस झाला. आता त्याच्यामध्ये जे हे आहेत तुम्हाला तिन्ही मी मुखवटे दाखवतो. त्याच्यामध्ये आता हा जो आहे त्याच्यामध्ये हे डोळे, हे प्रिंट केलेले डोळे आहेत. हा पण फायबर मध्ये प्रिंट केला आणि खळी आहे बघा, थोडे हलकीची खळी पण पडलेली आहे. छान चंद्रकोर आहे कपाळावरती, मस्त वाटतं. हे कोरी डोळे नाही, हे प्रिंट केलेले आहेत. आणि कोरलेले डोळे हे होते, हे कोरलेले डोळे आहेत. आता हे झाले प्रिंट वाले. आता ह्याला जे आहेत, ह्याला हे लेन्स जे आहेत ते चिटकवलेले आहेत, लेन्स चिटकवलेले आहेत. त्यामुळे डोळे एकदम बोलके वाटतात. छान मस्त. हे तिन्ही चेहरे मी ओके. तर हे आपण बघतो ना असं की डोळ्यांमध्ये देखील रचना, म्हणजे कोरलेले डोळे आहेत, प्रिंट केलेले आहेत, लेन्स लावलेले आहेत. हे तिन्ही मुखवटे मी ठेवलेले. हा मास्टर पीस आहे, त्याची ही कॉपी आहे. ही कॉपी आहे. हा मास्टर पीस आहे, ही कॉपी आहे. मस्त. म्हणजे
प्राइस मध्ये अशी थोडी पुढे मागे असं काय असणार ते जे फायबरचे आहे ते आपले स्टार्टिंग आहे 1000 रुपयापासून स्टार्टिंग आहे स्टार्टिंग आहे ना 1000 रुपये. अच्छा पण ते टिकणार. हो तुम्ही एकदा घेतलात ना तर माझं वाटतं ते 3-4 वर्ष आरामात ठेवू शकतात ना. भरपूर वर्ष राहतात. भरपूर वर्ष राहतील ना. फायबरचं कसं असतो हा जो चेहरा आहे हा फायबरला आता इथे आहे आपण हा चेहरा असा ठेवलेला आहे. हा कोणाचं काही धक्का वगैरे लागला काय होत नाही हे असं ओके असं तुमचं होऊ शकतं. ओके असं एवढ्या हाईट पर्यंत फायबरला काय होत नाही. हा फायदा आहे थोडासा. हो हा फायदा आहे. फक्त पीओपीला थोडं सांभाळावं लागतं. पीओपी थोडं सांभाळलं पीओपीचं जे दिसणं जे खूप छान असतं फायबरपेक्षा. फायबरपेक्षा. हो कारण का पीओपीला आपल्याला रेखूपणा करता येतो. आता जसे आपले गणपती असतात पीओपीचे बघायला किती सुरेख असतात. शाडू मध्ये तशी मूर्ती घडत नाही. हा एवढी पीओपी मध्ये चांगली कोरीव आणि एकदम छान दिसते. त्यांना काम करायला भेटते जिवंतपणा आणता येतो. तो सेम गौराईमध्ये पण राहत. हा त्यामुळे तुम्ही कुठे पण बघाल तर फायबरचं सेक्शन कमी असतं पण पीओपीचं सेक्शन जास्त असतं गौरीला. कारण का पीओपीचा चेहरा खूप छान दिसतो फायबरपेक्षा. म्हणजे मित्रांनो तुम्ही जर इथपर्यंत आला तर एक नक्की बघा की फायबरचे जे मुकुट आहेत ते महाग आहेत. सेफ्टी पण आहेत. तुम्ही ते 4 ते 5 वर्ष जास्त यूज करू शकता. पण पीओपी मध्ये घेतल्यानंतर तर तो तुम्हाला रेखीवपणा मिळणार आहे ना तो फायबरमध्ये थोडा कमी मिळेल. बरं ना बेटर ना. बरोबर. पण पीओपी मध्ये चांगला मिळेल. पीओपी मध्ये दिसायला सुंदर जिवंतपणा पाहिजे तर पीओपीचा चेहरा घ्यायचा कधी पण. मस्त. तर फायबरमध्ये आपण हे पॅटर्न बघितलं मास्टर वगैरे फायबर बघितले. मोस्ट ऑफ काय बघायचं हा हे आहे ना. आता हे लुकच वेगळं दिसतं जरा गौराईचं आणि फायबरमध्ये बघतोय. तर आपण पावलं वगैरे पण बघणार होतो का नंतर. हे मस्त एक वेगळाच लुक आहे. हे डोळे कसे आहेत म्हणजे आखणीवाले आखणीवाले डोळे आहेत. हा फायबरमध्ये आहे. बघा चेहरा पण हसरा आहे आणि याच्यामध्ये मंगळसूत्र पण आहे. हो हो आपण मगातून एकदम बघितले तर मंगळसूत्र होते. मंगळसूत्र पण याच्यामध्ये मस्त आहे. छान आहे. हा फायबरमध्ये आणि याच्यामध्ये एकच साईज मिळते आपल्याला. ही एक मोठी साईज आहे. ही मोठी साईज आहे. ओके म्हणजे ही आणि याच्यानंतर ही मोठी साईज आहे. दोन्ही साईज बघूया आपण. म्हणजे तुम्ही बघू शकता पूर्ण सेटअप हा लागलेला आहे आणि आपला हा मुंबईमधला पहिला व्हिडिओ आपण बनवतो मित्रांनो गौरी मुखवट्याचा. सध्या 2025 हा पहिला व्हिडिओ आपला दिगंबर आर्टचा लालबागमधला. ही मोठी साईज आणि आहे हसरा चेहरा एकदम गौराईचा. मस्त छान बघू शकता. म्हणजे जशी गौराई आपण बघतो ना तर प्रत्येकामध्ये काम हे बघायला मिळतं आणि सेक्शन पूर्ण फायबरचं आहे ना. फायबरचा आहे म्हणजे हा फायबर आहे का. हो हो ओके. एक बिंदीमध्ये फायबर आपल्याला छोटी देखील पीस मिळते. छोट्या छान वाटतंय पण काम पण चांगलं केलेलं आहे. केस रचना बघू शकता बाजूला म्हणजे बघू केस दिसतात आपल्याला. कानातले आहेत. एक बिंदी आहे समोर. छान आहे. म्हणजे मला एक विचारत होतं की आपण स्टँड घेणार बरोबर नंतर मग त्यावरती मुकोटे ठेवणार. स्टँड जसं आपलं किती फुटापासून 1.5-3 फुटापासून आपल्याला स्टँडची जे आहे ते 200 रुपयापासून स्टार्टिंग आहे. आणि त्याची साईज अशी किती पासून आहे. 1 फुटापासून ते 2.5 फुटापर्यंत असते. 1 फुटापासून ते 2.5 फुटापर्यंत. तसा आपला मुकोटा पण तसा घ्यायला लागणार ना. ते तसं आपल्याला समजा छोटा स्टँड घेतला तर मला छोटाच मुकोटा घ्यायचा नाही असं नाही. छोटा स्टँड जरी घेतला स्टँडचं काही नसतं. तुम्ही जे गौरीचं अंग घेणार हाफ अंग घेणार त्या हाफ अंगावरती तुमचं डिपेंड. हा बरोबर. म्हणजे व्यवस्थित दिसली पाहिजे. तुम्ही जर मीडियम लहान साईज घेतली गौरीचा अंग बरोबर तर मग त्याच्यावरती तो लहान चेहरा जाणार. मग तुम्ही जर मीडियम आणि जर म्हणजे थोडी मोठी साईज घेतली तर त्याच्यावरती हे दोन्ही मीडियम पण जातील आणि मोठे पण चेहरे त्याच्यावर बसले जातात. म्हणजे आपले आता ते येणारे आहेत त्यांना काही मदत लागली तुम्ही सांगाल नक्की त्यांना. नक्की 100% नक्की या इकडे भेट द्या आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आता आपण मोस्ट ऑफ गौरी मुकोटे सर्व बघून झाले. हो हो मोस्ट ऑफ झाले तर ना. आता आपण मित्रांनो पाहणार ते गौराई मुकोटे नंतर ज्या आपण ते साचेला आहेत म्हणतो ना की उभी गौराई आहे तुमच्याकडे बसलेली आहे त्याबद्दल थोडी माहिती घ्या जरा. तर मित्रांनो मगाशी आपण तिथे गौराई मुकोटे बघितले. आता आपण ना संपूर्ण साचे बघणार आहोत. ते तुम्हाला उभी गौराई बघायला मिळते बसलेली पण बघायला मिळते ना त्याबद्दल सांगूया. सगळ्यात आपल्याला जे गौराई मुकोटेचे हे आहेत आपले साचे जे आहेत त्याची साईज सांगा म्हणजे कितीपासून आपल्याकडे स्टार्ट होतात. आपल्याकडे 2 फुटापासून ते 4 फुटापर्यंत आपल्या गौरीची फुल अंग आपल्याकडे अवेलेबल असतं. ओके. आपल्याला जे कस्टमाइज जर पाहिजे नसेल तर आपण कस्टमाइज पण करून देता. ओके. फायबरमध्ये ना. आणि आपले पीओपीच्या पण आहेत ना साचे. हो पीओपीच्या जे असतात ते हाफ अंग असतं जे आपण स्टँड वरती बसवतो. स्टँड वरती बसवल्यानंतर आपल्याला एक आहे पीओपीचा अंग. हा पीओपी आहे. हे एक पीओपीचा आहे. 2 आणि हे 3 आणि हे तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही या स्टँड वरती ठेवू शकता. स्टँड वरती ठेवू शकता ना. ते आपण बघूया नंतर. तर आता जसं की मी पीओपी मध्ये तुमचा एखादा साचा घेतला तर मला तुम्ही साधारण किती पर्यंत सुरू होतो. हा पीओपीचे अजून हे जे 3 आहेत शिवाय अजून पण आहेत. त्याच्यामध्ये आपले जे पीओपीची जी स्टार्टिंग आहे ती 600 पासून आहे. सुरुवात आहे ना. सुरुवात आहे बघा. आणि तुम्हाला नंतर सांगतील आल्यानंतर की कशा प्रकारे मुकोटा आपण याच्यात बसवू शकतो सर्व काय करू शकतो. आपण आता हे मागचं सेक्शन बघतोय
म्हणजे ते सर्व हे फायबर मध्ये ना? हो, हे सगळं फायबर Fiber मध्ये. जसं करून हे पूर्ण त्याचे हात जे आहेत हे बघा, ते निघतात. म्हणजे हे फोल्डिंग आहे पुन्हा, हो, हो, तुम्ही पूर्ण आरामात. folding काढू शकता. हा, हे बघा म्हणजे तुम्हाला पॅकिंग करायला काही प्रॉब्लेम बेस्ट, आणि फिटिंग पण मस्त होईल एकदम. नाही. आणि हे बघा, हे जे आहे फायबर आहे. ओके, हे निघतं पण. हो, निघतं पण. आता हा फायबर आहे आपला. आता आता कधी निघालं. काय झालं, ओके, फायबरचं आहे ते. असं कधी काय कोणाच्या हातून वगैरे काही होत नाही. ओके ओके ओके, फक्त हात सांभाळावे लागतात. बरोबर. आपण कुठलाही फायबरचा घेतल्यानंतर ह्याच्यावर आपण पीओपीचा पण मुकुट ठेवू शकतो किंवा फायबरचा मुकुट पण ठेवू फायबरचा शकतो. पण मुकुट ठेवू शकता, पितळेचा पण ठेवू शकता. कुठलाही ठेवू शकतो. आयदर तुमच्याकडे जर चांदीचा असेल, पितळेचा असेल, हा, तो हा. पण ठेवू शकता. तो पण ठेवू शकतो ना? हो, काहीकडे लाकडी मुकुट असतो, बरोबर. जो अर्धा असतो, म्हणजे मागून हे असतो. हो. मग तो तुम्ही इथून तुम्ही त्याला लावू शकतात. बरोबर. तो लाकडी मुकुट पण ह्याला बसू शकतो. बसू शकतो ना? मस्त. तर ही आपल्या सर्वात फायबर मधली सर्वात सुरुवात आहे. ही सुरुवात आहे. सुरुवात सुरुवात आहे. बघितलं तर ही सगळ्यात लहान आहे. ही सर्वात लहान आहे. हा, ही म्हणजे सगळ्यात आपण जे आता हे पूर्ण हा जो बघतोय ह्याचा जो साचा, ह्याची पुढे सुरुवात सांगूया, म्हणजे कितीपासून सुरुवात होईल फायबरच्या? फायबरचे आपल्याकडे जे आहे 7,000 पासून स्टार्ट होतं पूर्ण ना? आणि त्यामध्ये इन्क्लूड मुकोटा नसणार आहे, मुकुट बरोबर का? नसणार आहे, साडी नसणार साडी आहे. नसणार आहे. आपला हे साचा जो असतो, असा साच्याची किंमत असते. ओके, हा अशी. साचेची किंमत पूर्ण असणार आहे ती 7,000 पासून सुरुवात होते, हो. आणि पुढे जसं जसं मोठी जशी मग size त्याची होते, height पुढे वाढणार, तशी मग त्याची प्राईस प्राइस चेंज असणार होत आहे, राहते. बरोबर ना? आता आपण जरा बघूया की जे गौराईची सजवलेल्या साड्या वगैरे आहेत आणि कशा प्रकारे त्यावर दागिने वगैरे सजवलेत ना. तो मगाच्या आपण मुकोटा बघितला फायबरचा आहे, हे बघा त्यावरती कान वगैरे ते दागदागिने घातलेले आहेत. असे सर्व हे दागदागिने आपण आपल्याला आतमध्ये जाणार आहोत पाहायला. तर हे सर्व साचे तुम्ही पाहिल्यानंतर आपल्याकडे जसं साच्यामध्ये कापडी साचे आहेत, कापडी साचे पण आहेत तर आपल्याकडे. ते जरा बघूया. तर हो, कापडी हो, ते साच्यामध्ये कापडी हे साचे आहेत आपल्याकडे. बघा. ओके, असं याच्यामध्ये म्हणजे आपल्याला size हे आहे स्टँड वरती ठेवू शकतो आपण. हो, आपण स्टँड वरती ठेवू शकतो. आपण नंतर एक एक करून तिथं एक नंतर बघूया. आता पुढे बाहेरून तुम्हाला दाखवतो कसं काय काय ते. हे बघा, हा आहे कापडी साचा. ओके, ते तुम्हाला जसं पाहिजे ना आपण तसं करू शकतो. हँडल करू शकतो, आणि असं स्टँडवर तुम्ही आरामात ठेवू शकता. मग गोल साडी घातल्यानंतर हां एकदम मस्त दिसणार, एकदम छान आहे, मस्त. म्हणजे आपल्याकडे हे कापडी जे साचे आहेत हो, हो. ती कितीतून सुरुवात होईल? आपल्याकडे कापडी जे साचे आहेत ते आपल्याकडे लहान साईज, मिडियम साईज, हां मोठी साईज हां असे ते प्रकार आहेत. आपल्याकडे 600 पासून स्टार्टिंग आहे. 600 600 वाले आहेत, काही 400 वाले पण आहेत, काही 500 वाले पण 500 वाले आहेत. पण आहेत. ओके, म्हणजे 400, म्हणजे 500, छोटी, 700 हां, हां, छोटी अशा size. प्रकारे आहेत. आणि संपूर्ण आपल्याला हे साचे पाहायला मिळतात ह्याचे, बरोबर ना? आपल्याकडे मोकळे हात पण आहेत. मोकळे हात पण तेच मी बघितले, हात मोकळे दिसते यामध्ये. पण याचं यूज कसं काय होतं? मोकळे हात कसं असतं, काही जे साचे आहेत हां. जे बनलेले असतात त्या साच्यांना इथे बाजूला असे दोन अजून हे असतात, स्टँड असतात. हां, मग ते हे जे दोन जे हात असतात ते त्यांचे ते दोन हात ह्या साईडला जातात असे. ओके, मी लावू शकतो असं. म्हणजे हो, ज्यांना लावू शकता. ते ज्यांना रिक्वायरमेंट तेच लोक घेऊन जातात ना. हो, ज्यांना जे रिक्वायरमेंट आहे ते लोक हे घेऊन हात जातात. घेऊन जातात. मस्त, म्हणजे हात पण तुम्ही बघू शकता, बांगडी आहेत आणि मस्त सजवलेलंच आहे पूर्ण संपूर्ण. हो का? सो आशीर्वाद. आणि हे जे आहेत हे घेता घेता हात पण आहेत आपल्याकडे, फक्त ओके. हात. घेता हे- घेता हां, हे सरळ हात झाले पहिले हे ते सरळ दाखवले. झाले. बघू आपण, म्हणजे ह्याच्यात देखील किती प्रकार आहेत बघा. आपण त्याचा मुखवट्यामध्ये प्रकार बघितले, हे आशीर्वाद देताना. हे आशीर्वाद. ओके, हां, ओके, हे दोन्ही प्रकारचे दोन्ही आहेत. प्रकारचे, म्हणजे कोणाला जर देता घेता हवे असते तर देता घेता पण आहे, कोणाला फक्त सरळ हवे असते तर तर सरळ सरळ पण होत आहे. तर हे आपल्याला ह्याच्यात देखील प्रकार पाहायला मिळतात. आपल्याकडे कापडी जे अंग आहे गौरीचं, हां, त्याच्यामध्ये बाळांचे पण कापडी अंग आहेत ओके, आपल्याकडे. म्हणजे ते बाळा लागतात ते ना. हो, बाळा लागतात. आपण ते जरा पुढे घेऊया. आता आपण, मला महत्वाचं काय माहिती आहे, आपण ते स्टँड आहेत त्याची जरा साईज आणि त्यातून प्राईस बघूया जरा फक्त. आपल्याकडे जे साईज आहे म्हणजे 1 फुटापासून ते 2.5 अडीच फुटापर्यंत फुटापर्यंत ते 200 रुपयापासून स्टार्टिंग सुरुवात होते, हो. बरोबर ना? आता हा जो स्टँड आहे हा 2.5 फुटाचा, हा 2.5 फुटाचा आहे, सगळ्यात मोठा स्टँड. सर्वात मोठा, आणि हे सर्वात लहान आहे ते बघा. हो, सर्वात त्याची मोठी 200 बसलेली जी गवर असते ती ह्याच्यावर ते बसलेली आहे. देते. आणि हा 200 रुपयापासून यांची स्टार्ट होते ना. स्टार्टिंग होते. हो, हा बघा, हा एकदम लहान आहे. आणि त्याच्यानंतर आपण जर 2.5 फुटापर्यंत आहे बघा. छान आहे, हे बघा. म्हणजे तुम्हाला या इकडे 200 रुपयापासून स्टार्ट होते हे गौरीच्या बाळांचे स्टँड. बाळांसाठी. हो, बाळांचे स्टँड आहे जे आपण ठेवलेले आहे तिथे. हे गवळ्याची बाळ आहेत, आणि हे आपल्याला हा फायबरचा आहे ना. हो, ते फायबर. हा फायबरचा आहे, आणि ह्याच्यावर बघू शकता स्टँड आहेत, हो, हो, आणि त्याच्यावर कशा प्रकारे बसवलेलं आहे. ठीक आहे ना. आपण फायबर आहे, गौरीचे फायबर आहे बघा. मग आता आपण जे गौराईचे जे ते बाळ बघतो ना ते ठेवतात सर्वजण, मग ते कुठल्या पट्ट्यामध्ये विदर्भ पट्ट्यामध्ये गौरीचे बाळ भरपूर जण घेऊन घेतात जातात. का? कारण मोस्ट ऑफ रत्नागिरी, कोकणामध्ये जास्त हे फक्त गौराईच बसवतात. गौराई बसवतात. मस्त हे बाळावर तुम्ही देखील घेऊन जाऊ शकता. स्टँड आहे, सर्व आहे.
तर आपण आतमध्ये ना एक फक्त स्टँड ठेवून त्यावर कसं प्रकारे आपण एखादी गौराई बसू शकतो, मुखवटा ठेवू शकतो ना, तर फक्त बघूया फक्त. नंतर मग आपण पाहूया दागदागिने. आता मित्रांनो हा जो स्टँड बघतो 2.5 फुटाचा आहे. हो 2.5 फुटाचा स्टँड आहे. हा आता ह्याच्यावरती आपण जे आहे त्याच्यावरती हे आपण कापडी अंग आहे असं ठेवू शकतो त्याच्यावरती. इथे साडी नेसवल्यानंतर ज्या साडीच्या ज्या मिऱ्या असतात ते सगळे आतमध्ये जातात. त्याच्यानंतर हे आपण याच्यामध्ये आता साचा ठेवू शकतो. हे साचा ठेवल्यानंतर मग आपण याच्यावरती एक तुम्ही बघू शकता. आता तुम्ही पीओपी फायबर कुठली अगदी पितळीची देखील म्हणतात ना हे होतं ठेवू शकतो आपण मुखवटा. हा हे बघा. आणि मग तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही गौराई सजवू शकता. आता हीच सेम आहे. आणि कशा प्रकारे अशी ही साडी गोल साडी घातलेली आहे तशी गोल साडी घालून आपण गौराईला सजवू शकतो. मस्त. आता हा झाला कापडी. ओके. आता आपण जे दाखवतोय दुसरं ठेवून दाखवणार आहे तर हा फंग वरती ते फायबर. आता मी तुम्हाला फायबरच्या याच्यावरती ठेवून दाखवतो. चालेल. ओके. हा आपण मगाशी जो ठेवलेला तो कापडी साचा होता तो. आता आपण हे काय बघतोय फायबर. हा फायबर मध्ये म्हणजे आपण हा साचा त्याचे हे दोन्ही जे हात आहेत ते रिमूव्हेबल आहेत. ओके. मस्त. म्हणजे आपण आरामात ते नंतर कपोटमध्ये ठेवू शकतो आरामात एकदम. आता हा फायबरचा बघतो याच्यावर आपण मुखवटा ठेवूया. त्यानंतर काय लुक येईल तो बघूया आपण मस्त एकदम. बघा हा आहे देवीचा चेहरा. मस्त वाटतं एकदम छान उठून दिसतं एकदम मस्त. म्हणजे आपल्याला काही यूज करू शकतो स्टँड घेतल्यानंतर. हो स्टँड घेतल्यानंतर तुम्ही कुठे पण कुठल्या पण स्टँडवरती कुठली पण आपण बॉडी आपलं गौरीचा अंग आपण ठेवू शकतो. बरोबर. तर आता आपण जसं फायबर मध्ये बघितलं आपण पीओपी मध्ये बघूया. पीओपी मध्ये बघूया आपण. तर मित्रांनो आता आपण बघतोय हे पीओपीचं अंग. हे पीओपीचं पण अंग सेम तसंच आहे फायबर सारखं. तुम्ही हात काढू शकता आणि हात पुन्हा लावू शकतो. हे लावू शकतात. आणि हे बघा मस्त असं वाटतं की आशीर्वाद देताना आहे त्याच्यावर देखील मस्त असं काम केलं. म्हणजे मेहंदी वगैरे काढलेली आहे किंवा स्वस्तिक काढलेलं आहे. हा आता याच्यावर आपण तो साचा म्हणजे मुखवटा ठेवणार आहोत त्यामुळे अजून लुक येईल पटकन. बघा हो आपण हा अमरावती पॅटर्न मधला हा मुखवटा ठेवतोय तो फळी पडलेला छान वाटतंय. म्हणजे कशा प्रकारे मग माझे बोलू ना तुम्हाला डेमो दाखवतो की स्टँड तुम्ही घेतल्यानंतर देखील अशी गौराई सजू शकता. अजून एक आपण तो स्पेशल मुखवटा पण याच्यावर आपण तुम्हाला ठेवून दाखवतो मी. हा ओके. आपला स्पेशल मुखवटा जो लेस वर्क आहे. ओके. हा मग आता आपण बोलतो की स्पेशल अमरावती पॅटर्न ना. हो बोलका चेहरा एकदम. म्हणजे यांनी एकदम लुक असा एकदम पूर्ण लुक आहे ना एकदम. हो डोळे त्याचे डोळे जे आहेत ते ओरिजिनल आहेत. जे तुम्हाला बोललो कोरलेले डोळे असतात ते कोरलेल्या डोळ्यावरती त्याचं ते वर्क केलेलं आहे. बरोबर. म्हणजे जसं की आपल्याकडे फायबरचा पूर्ण साचा आहे. एखाद्याला समजा तेवढं नसेल घेता येत तर आपण हे पीओपी साचे घेऊन पीओपी मध्ये फायबर मध्ये घेऊन कापडीमध्ये ते पण मस्त दिसेल ना. आणि तुम्ही स्टँड घेऊन जावा. हो. आणि त्याला हे असं की स्टँड जे झाल्यानंतर आता कोणाला समजा कुंकू वगैरे वाळायला वरती जमत नसेल तर त्याच्यासाठी ही ओके पाऊल राहिलं होतं. हो बरोबर. म्हणजे साडी गोल साडी झाल्यानंतर पाऊलाची आपण ठेवू शकतो. मस्त. ही पाऊला पीओपी मध्ये का पीओपी मध्ये. ओके. म्हणजे एक तुम्हाला अंदाज आला असेल किती भारी तुम्हाला येऊन इकडे हे खरेदी करता येणार सर्व. एक हे दाखवत होतं खास करून. पण एखाद्यांना समजा यायचं आणि त्यांना यावर्षी गौराई त्यांना सजवायचं आहे मस्त त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. बेस्ट ऑप्शन एकदम बेस्ट. म्हणजे सगळ्यांनी एकदम आपण प्राइस पण आपण एकदम रिजनेबल ठेवलेली आहे. सगळ्यांना असं अफोर्डेबल आहे. बरोबर. सगळं व्यवस्थित आणि आनंदामध्ये आपली गौराई इथून घेऊन घरी सजवू शकतात. बरोबर. एकदम छान मध्ये एकदम छान. हा तर मित्रांनो आम्ही खूप आपण लवकर हा व्हिडिओ ह्यासाठी बनवतो. खूप लवकर नाही की 50 दिवस बाकी आहेत. तुम्ही लवकर या नाही तर खूप गर्दी होते दुकानामध्ये आणि मग गर्दी असल्यामुळे मग दाखवायला पण मिळत नाही व्यवस्थित ना. तर लवकर या लवकर आणि तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे व्यवस्थित खरेदी करताय बरं ना. आता आपण जसं की साचे वगैरे सर्व पाहिले तुमच्या मागे मला संपूर्ण हे बघायला मिळतं. त्याचबरोबर इथे हे देखील जे हे बघतो साचे त्यामध्ये काय सांगतं सांगा. ह्याच्यामध्ये साच्यामध्ये हे काळूबाईचं आहे. ओके. हा काळूबाईचं आहे. हो काळूबाईचं. ओके. हा पूर्ण फायबर आहे का. पूर्ण फायबर आहे काळूबाईचं. हे पूर्ण हलकं पण आहे बघा. हलकं आहे पूर्ण. ओके. आणि किती असं हाईट आहे 2.5 पावणे 3 फुटाची हाईट. ओके. आता ही जी आहे हे गवर आहे. ही गवर मध्ये ही स्क्रू मध्ये गवर आहे. स्क्रू मध्ये इकडे दाखवलं का खोलून वगैरे. हा हे बघा. आणि तिथं एक पाय पुढे आहे बरोबर ना. असा म्हणजे पोज बघू शकता तुम्ही कशी आहे ती. स्क्रू जसं बघता ना प्लेन मध्ये पाय ठेवले स्क्रू मध्ये. जसं तुम्ही इथे स्क्रू मध्ये हे आटा आहे त्याचा तो आटा काढायचा. हे काढल्यानंतर हे निघणार निघते. ओके. फिट करायचं. छान आहे.
म्हणजे आपण हात मूव काढू शकतो हे दोन्ही साईडला. हात निघतात. त्याची ही कंबर आहे, ही कंबर पण निघते. हो, आणि प्लस आपण कस्टमाइज पण करून देतो कस्टमरला. समजा त्यांना पूर्ण अखंड पाहिजे हा. नाही, अखंड म्हणजे जशी अशी हा. जशी काळूबाई टाईप हा. अखंडचे अखंड आपण त्याला गौरीचा चेहरा लावून देऊ देतो. शकतो. म्हणजे ही पूर्ण तुमची अखंड गौरी पण आपण कस्टमाइज करून देतो. देऊ शकतो ना. मस्त. म्हणजे काय ज्यांना फोल्डिंग डायरेक्ट ते घेऊ शकतो. डायरेक्ट एकदम डायरेक्ट देऊ शकतो म्हणजे ना? विदाउट फोल्डिंग. बरोबर, चालेल. तर आता आपण मोस्ट ऑफ गौराई मुकुट झाले, टाचे झाले कव्हर करून. आता खूप जणांना डेकोरेशनसाठी किंवा खूप जणांना म्हणतात ना काय काय लागतं ते आता तुमच्या मागे बघायला मिळतं मला. त्याच्यामध्ये पण पाऊलापासून स्टार्ट करू आपण. ती आपली पाऊलं राहिली होती मगाशी ना. हो हो. हे बघा, ही जी पाऊलं आहेत तुम्ही मगाशी दाखवलं ना, या साच्यामध्ये हे बघा अशी ठेवली आहे बघा त्यांच्या खाली, तशी पाऊलं बघायला मिळते आपल्याला. आणि त्याच्यानंतर आपला श्रावण महिना सुरू होतोय, मग हे नागपंचमी नागपंचमी आहे, त्याच्यामध्ये छोटे पण आहे मोठे पण नाग आपल्याकडे आपल्याकडे आहेत ना. हो. हे बघा, हा, हा बघा, हे पण त्याकडे आहे अवेलेबल. त्याच्यानंतर मी बघतोय की जसं की तुमचं थीम असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं काहीतरी हो, करायचं, मावळे आहे, मावळे आहेत, सूप हा. पाहिजे तर सूप आहे, सूप आहे. फुल आहे, हे वरवंट आहे, हा. उखळ आहे. म्हणजे मग काहीतरी तुमचं डेकोरेशन तुम्हाला करायचं असेल हे धान्य ठेवायचं, आपण जे ठेवायचं गावी धान्य हा, वगैरे हा, हा, ठेवायचं, ते अंडा आहे. वगैरे ठेवायचं. ओके, त्या लुक तसा केला ना लुक काहीतरी. हो हो. हे कलश. कलश आहे. हा, मस्त वाटतं. म्हणजे ज्यांचं काही थीम असेल अशी काय आजूबाजूला डेकोरेशन करायचं बाप्पाच्या. हे फुलदाणी आहे, हा, हे फुलदाणी तुम्ही फुलदाणी फुलं ना? वगैरे ठेवू शकता. हे जरा पीओपी मध्ये आहे का? हे सगळं मातीमध्ये पीओपी पीओपी आहे. पीओपी मध्ये चौरंग पाट. चौरंग आहे, पाट आहे, हा पूर्ण सेट आहे चौरंग पाट. सेट आहे ना पूर्ण. मस्त वाटतंय. तिथे अंडा आहे, ओके, बाजू जातं पण आहे. सातं पण आहे आपलं. एक काढून बघ. मस्त. एखाद्याला असं म्हणजे बापाच्या बाजूला मस्त काहीतरी असं डेकोरेशन वगैरे काय करायचं असेल जसं त्यासाठी की हे आपण गावाकडचं काहीतरी आहे हा. ना, तर त्यासाठी मस्त युजफुल आहे एकदम. गाई आहे, गाय हे बघा, गाय वासरू आहे. गाय वासरू आहे, हे बघा मस्त. त्यामध्ये देखील 2 ते 3 प्रकार आहेत गाय वासरू गाय मध्ये. वासरू आहे, छोटी मोठी आहे. छोटी आणि मोठी. त्यांच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे हुंदीर मामा. हो, ठीक आहे. हे मोठे आहेत, सगळे मृषक आहेत की हा. जसे तबला वगैरे वाजवताना आहे. हे म्हणजे समजा गणपतीच्या बाप्पांच्या बाजूला हो. नुसतं हे जरी ठेवलं तर किती ते छान छान वाटेल ना. वाटणार तो set. हो, तबला वाजवताना आहे, त्यानंतर तुमचं पेटी वगैरे. ढोलकी वाजवताना आहे, ही आहे ना पाणी. ते संपूर्ण पिपाणी वाजवताना आहे, संपूर्ण असे हे मिळतात. त्यामध्ये ते हिंदी मामा एक टाळ वाजवताना आहे, मृदुंग, ही छोटी साईज. छोटी साईज आहे ना. बरे प्रकार आहे त्यामध्ये. त्याच्यामध्ये हा जो आहे ही जातवाली प्लस याला वरमाई पण बोलतात आणि जातवाली बाई बोलतात. म्हणजे जातं जे पीठ जातं दळताना आपण- ना, हो. पीठ वगैरे दळते, गहू ही जी आहे दळताना आपली वगैरे. तुळशीला पाणी घालणारी पाहिजे. ओके, म्हणजे सेम गावाचा जर लोक कोणाला जायचा असेल तर तो घेऊ शकतो. ते आपण तुळशीची बाई वगैरे ठेवून. बरं बरं, छान. तर हे संपूर्ण बघितल्यानंतर जसं की आता गोकुष्टमी येते तर श्रीकृष्ण आहेत, त्यानंतर हा पोळा येतोय, बैलपोळा बैलपोळा, येतो. तर बैल आहे वगैरे, म्हणजे संपूर्ण ते देखील आहे बघा. तुळजाभवानी आणि तुळजाभवानी आहे बघा. ही आपण मस्त घराच्या एंटरटेनमेंटला ठेवू शकतो ना. मला समोर एंट्रीला आहे, शोपीसला, म्हणजे समोरून एंट्री करताना मस्त दिसणार आहे. मग काही तुमच्याकडे बघितले तिथं एकविराईचा मुकुट आहे. आहे. हो. त्यानंतर मगाशी बघितलं आपलं ते महालक्ष्मीचं राहिलं पण. आपलं मगाशी. हे बघा, हा, हा एकविराई. हा एकविराईचा मुकुट आहे. आपलं फायबर मध्ये मिळते कसं प्लास्टिक मध्ये. plastic हे मध्ये. डेकोरेशन साठी, गणपतीच्या डेकोरेशन साठी use आहे ना? मागणी असते. हो. ओके, म्हणजे काही तुम्हाला जर डेकोरेशन करायचं असेल तर तुम्ही तिथे एकविराईचा मुखवटा यूज करू शकता. महालक्ष्मीचा आहे. महालक्ष्मी ते use करू तुळजापूरचा शकता. पण आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर हे बघा देवींचे मुकुट पण आहे तिथे. हे बघा, हा तुळजापूरचा आहे. तुळजापूरचा आहे. म्हणजे तुमची इथे थीम असल्याची तुळजापूरची आई भवानीचं मंदिर बनवायचं आहे, एकविराईचं मंदिर बनवायचं आहे ना, हे त्यासाठी मस्त दुर्गा use आहे. मातेचं मंदिर बनवायचं असेल. त्यासाठी यूज आहे मस्त. हे बघा मस्त. ठीक, आपली म्हणजे एक बघा काय किंमत आपल्याला सांगू शकतो. 500 रुपयापासून आहे. आहे ना मस्त. म्हणजे तुम्हाला डेकोरेशन चांगलंच दिसलेलं हो, हो. मस्त. बेस्ट. एक हे बघितलं फेटे आहेत आपले. फेटे. फेटे प्लस हे मुकुट आहेत. इकडे. हा फेटा बघूया आपण. हा फेटा आहे, त्यावर हा ब्रॉच आहे ब्रॉश आहे. आणि प्रत्येकाची डिझाईन वेगवेगळी, म्हणजे कलर वेगळे आहेत. मस्त फेटे. हे मुकुट आहे. त्यानंतर हे मुकुट आहे बघा. त्या मुकुटाला मागे लेस आहे. लेस आहेत. हा, 350 पासून स्टार्ट आहे हा मुकुट. आणि आपण आरामात परिधान करू शकतो बाप्पा. हे काय वेणी. ही वेणी. ओके, गौराईसाठी ना. गौराईसाठी वेणी. मस्त. आपण हे पण वर बघतो काय. हे साऊथ इंडियनचे ओके, कंबरपट्टे आहेत. कमरपट्टे. आपण यूज करू शकतो ना याला आता आपल्या गौराईला. साऊथ. साऊथ इंडियनचे गौराई यूज करू शकतो ना हो, आपण. यूज करू शकतो देवीला बांधण्यात. हा. पट्टा टाईप आहे. छान दिसेल ना. पण हो, हो. लुक येईल एक चांगला. भरलेली वाटेल. तर आता ही उभ्या गौराई आहेत, त्याला जर आपण हा पट्टा लावला त्याचा अंदाज येईल तुम्हाला. हे बघा कशा हे प्रकारे. पट्टा टाईप आहे आपला. ओके,
म्हणजे आपण साईज छोटी पण करू शकतो, मोठी पण करू आणि मोठी पण करू शकतो. याविषयी काय नाही, थोडं नवीन नवीनच आहे ना यावर्षी. तेव्हा किती भरलेलं वाटेल ना हे. मग यावर्षी भारी वाटलं जरा. म्हणजे पट्टा आहे आणि बघा इथे लॉक दिलंय तुम्हाला. हा लॉक आहे, तुम्हाला छोटी मोठी साईज किती पण करताय. मस्त लुक वाटतंय. तेव्हा हे एक सेट मस्त केलेलं आहे बघा. हे कापडामध्ये येतं सर? हो हो, कापडी येते. मस्त आहे. सर्व सर्व असे मस्त कापडामध्ये तुम्हाला हे वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन आणि मध्ये हे ह्या बाहुल्या पाहायला मिळतात. मस्त. हा सेट आहे पूर्ण ना? सेट नाहीये, ते सिंगल मिळेल आपल्याला. हो हो, मग सिंगल पण घेऊन जाऊ शकता. बरं मगाशी आपण हे बोलत होतो, आपलं हे राहिलं. हो हो. आणि आपली एक बसलेली गौराई आपण दाखवली नाही, ते एक बघायचं आपल्याला. ते बघायचं हे स्क्रू मध्ये जाते. ओके. आता ही स्क्रू मध्ये, त्याच्यामध्ये काय होतं की आपले जे हे हात आहेत हे आपण स्क्रू मध्ये जातात. हे आपण हे काढू शकतो. ओके, काढू शकतो. आणि शिवाय हाताचा जो पंजा आहे हा पण रिम्युएबल आहे, हा पण निघतो. ओके, स्क्रू असल्यामुळे. ओके. म्हणजे तुम्हाला जर काचेच्या बांगड्या घालायच्या असतील तर तुम्ही इथे घालू शकता आणि पूर्ण परत लॉक करू शकता. हे बघा ह्या बांगड्या घालतात ना, तसं काढून तुम्ही पुन्हा. आणि एकदम मुवमेंट आहे बघा. हो हो, वर खाली आपण बोलतो म्हणजे आशीर्वाद देताना एकदम तुम्हाला मस्त अशी पोच देता येईल. आणि ही रॉड वरती आहे, अशी लोखंडी रॉड वरती आहे. ओके, लोखंडी रॉड वरती आहे. म्हणजे तुम्हाला जशी मुवमेंट पाहिजे ना अशी तुम्ही करू शकता. बरोबर. जर तुम्हाला तो पार्ट बेस हवा असेल, तुमचा लोखंडाचा रॉड नको, जर तुम्हाला असं ह्या टाईप मध्ये जर पाहिजे नसेल गवरती, आपण अशी पण करून देतो पार्ट बेस मध्ये. ओके ओके, छान. मला तर आणखीन एक विचारायचं आहे, खास करून मगापासून राहून गेलं. मी बघितलं की तुमच्याकडे गौराई साडी एवढी सजवलेली आहे की खुलून दिसतात साड्या. तर रेडीमेड आहेत का? नाही नाही नाही, आपण रेडीमेड साड्या नेसवत नाही. आपण ज्या रेग्युलर साड्या ज्या बायका घालतात त्याच साड्या आपण नेसवलेल्या आहेत. त्याचं कारण त्याच्यासाठी एक महत्वाचं आहे की ह्या ज्या साड्या असतात हे नेसवल्यानंतर जेव्हा आपण गौरी माता जातात तेव्हा ह्या साड्या एक देवीच्या प्रसाद रूपामध्ये ते स्वतः वापरू शकतात. ओके. त्याच्यामुळे हे आपण जे गवळी आपण घेतो तेव्हा आपण स्वतः नेसवाव्या. म्हणजे हे माझं मत आहे. म्हणजे माझं एक असं अंदाज आहे की तुम्ही बोलताय बरोबर की साडी पण दरवर्षी आपण चेंज करू शकतो. हो. आणि ती रेडीमेड घेतली ते आपल्याला फक्त एकदा चालता येणार हो ना. आणि आपल्याला नंतर पुन्हा ही साडी घालता पण येणार आहे. हो. आणि दरवर्षी वेगवेगळी साडी आपण जी आवडेल आपल्याला ते आपण आपल्या गौराईला घालू शकतात. बरोबर. लुक मस्त. आणि ते तुम्ही ती वापरू पण शकता. आपण प्रसाद म्हणून तुम्ही ती वापरू शकतो. आज आपण गणपतीचे पितांबर बघतो की अरे आपल्याला गणपतीचा पितांबर मिळावा, तसं हे देवीचंच आहे. बरोबर. ही साडी आपण काना घालावी. तर ही जसं की गौराई गेल्यानंतर आपण ही साडी स्वतः परिधान करतो. एक प्रसाद स्वरूपात आपण झाला हे सांगतो. कारण पूर्ण रेडीमेड साडी पाहिजे असते पण ती एकच घालू शकतो. किती वर्ष घालणार? 1 वर्ष 2 वर्ष. ती काय रेडीमेड साडी घ्यायची, परत पॅक करून तुम्ही ठेवून देऊ शकता. तर हे आपली साडी मस्त वाटते. आता आपण सर्व गौराई पहिल्यांदा बसलेली गौराई ना ती आपली राहून गेली. संदीप जरा बघूया आपण. बसलेली गौराई जसं की मागून आपण उभ्या गौराई सर्व बघितल्या. बसलेली ही गौराई, ही बसलेली गौराई रिक्वायरमेंट आहे. हो, फायबर मध्ये पण चांगली आवडते. ही फायबर मध्ये अशी आहे की तिचा हा चेहरा आहे आपण काढू शकतो, तुम्ही चेंज करू शकता. याच्यामध्ये बसलेल्या गौरीमध्ये अजून एक असा पॅटर्न येतो की त्याला तो चेहरा अटॅच असतो. ओके. चेहरा. ओके. हो. आणि ती पूर्ण स्क्रू वरतीच असते. म्हणजे त्याचे हे जे आपण जसं मगाशी उभ्या गौरीचा दाखवलं होतं स्क्रू मध्ये की ज्यांचे जे पंजा पण आपण काढू शकतो, तसं ते रिमूव्हेबल आहे. ते करू शकतो. लोकांना उभी गौराई पण आहे आणि बसलेली गौराई आहे. त्यामध्ये दोन्ही पण असं काय असं मिळू शकतं आपल्याला? तो साचा आमच्याकडे लवकरच येणार आहे. तो की जो तुम्ही जो बसलेली गौर आहे ती उभी पण करू शकतात आणि तुम्हाला समजा या वर्षी वाटले बसलेली करायची, पुढच्या वर्षी वाटले तुम्हाला उभी करायची, तुम्ही तसं पण करू शकता. तो साचा लवकरच येणार आहे आमच्याकडे. म्हणजे आपल्याला गौरी बसवू पण शकतो आणि उभी पण करू शकतो. मस्तच आहे. आणि पूर्ण फायबर मध्ये असेल ना? फायबर मध्ये असणार ते. तो उद्या येणार आपल्याला बघायला नाही मिळत. म्हणजे लवकर उद्या पण आपण लवकर येणार. आपला व्हिडिओ बघून तुम्ही आला तर तोपर्यंत त्यांच्याकडे आलेला असणार ते ना, पाहू शकता तुम्ही. तर ते मस्त दादा तुम्हाला सांगतील कशा प्रकारे ते म्हणजे कसं तुम्ही बसवू शकता, उभं करू शकता. बरोबर. कन्सेप्ट आम्ही नक्कीच तसंच. तर आता संपूर्ण ही गौराई सजवली आहेत. आता आपण सर्वात पाहतो म्हणजे हे दागदागिने जे सजवले आहेत ना, संपूर्ण आजचा हा व्हिडिओ. ही साडी नेसवलेली आहे. ही नेसवलेली आहे. बसलेल्या गौरीला पण साडी नेसवलेली आहे ना. हो हो. आणखीन एक खास करून असं अट्रॅक्शन आहे ते म्हणजे यांच्याकडे जसं की हे वासुदेव आहेत आणि आणखीन वारकरी वगैरे आहेत. आपण त्याबद्दल बघूया. हा वारकरी आपण जो हे वासुदेव बघतोय, ही संपूर्ण जी मूर्ती आहे अशी एक सिंगल
पीओपी मध्ये आहे. पीओपी मध्ये. आता ह्याच्यामध्ये कसं आपल्याकडे हे वासुदेव पण झाला. हा. वासुदेव प्रमाणे आपल्याकडे वारकरी सेट आहे, गोंधळी सेट पण आहे. हा. आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे एक भजनी मंडळ पण आहे. एक बसलेले भजनी मंडळ येतात ओके. आणि ते भगवा कपडा घातलेले ते एक भजनी मंडळ पण आहे ना? येतात आपल्याकडे आहे. पण हे असं हुबेहूब वाटतात ना एकदम वासुदेव. हो ना, तो म्हणजे जी टोपी असते ती अशी मस्तपैकी अशी जी म्हणजे हुबेहूब असं मला वारकरी संप्रदायामध्ये पण होईल हे. हा. हे तुम्ही जर डेकोरेशन करायचं असेल तुम्हाला त्यासाठी use वारकरी आहे ना? संप्रदायासाठी होणार. बरोबर. गावची थीम करायची असेल त्यासाठी पण तुम्ही त्यासाठी वासुदेव use आहे. करू शकता. मस्त. तर आता तुम्ही म्हणता वारकरी आहे किंवा काय काय आपण ते पण एक बघूया आपण एक एक करून. मित्रांनो मगाशी आपण बघितलं वासुदेव आणि हुबेहूब असे होते. आता आपण समोर बघतोय ते म्हणजे वारकरी दिंडीचे वारकरी. दिंडीमधले वारकरी हुबेहूब आणि साईज बघू शकता किती मोठी आहे. म्हणजे तुमचं जर गणपती डेकोरेशन मध्ये ते एकदम उठून दिसणार. आपण मगाशी बघितले ते लहान लहान जे आहेत त्यापेक्षा एकदम मोठे आणि एकदम उठाऊ आणि खूप जण रिक्वायरमेंट आहे ह्याची. हो हो हा? वारकरी. त्याच्यामध्ये बघू शकता मृदुंग घेतलेला आहे, त्यानंतर त्यांनी तुळशी वृंदावन आहे ते डोक्यावर घेतलं आहे, डोक्याची पोटली आहे. काही पोटली घेतली आहे, त्यानंतर 2 ढोलकी वादक आहेत आणि टाळ वाजवताना आहे, पेटी वाजवताना. ही पेटी वाजवताना मस्त म्हणजे हे बिना वाजवताना आपल्याला. हा, मस्त म्हणजे एक प्रकारे ह्याची खूप जणांना रिक्वायरमेंट Requirement आहे आहे. आणि तुम्हाला येतील कमेंट बघा की आम्हाला हे पाहिजे ना. तर आता आपण जर वासुदेव बघितलं त्यानंतर वारकरी बघितलं, आता आपण काय बघूया? आपल्याला तुम्हाला बोललो ते भजनी मंडळी आहेत हा. जे भगवा कपड्यामध्ये आहेत. हा ते बघू चालेल, बघूया आपण ते. जसं मित्रांनो मगाशी आपण बघितलं वारकरी, ही काय थीम असेल? ही अशी थीम आहे की ही म्हणजे भगवा वस्त्र घालून घातलेले हे वारकरी. वारकरी आहेत ना, ते तुम्हाला एक एक करून दाखवतोय बघा. मस्त वाटतं नाही म्हणजे काही ना काहीतरी तुम्हाला डेकोरेशन मध्ये काही ना काहीतरी एक यावेळेला मस्त करता येणार आहे बघा. डोलकी वाजवताना आहे, ती पेटी वाजवताना आहे आणि नाचताना आहे. आणि नाचताना म्हणजे कसं एक भगवं बसतं आणि उठून पण दिसते डेकोरेशन मध्ये ना. छान हे बघा. जसं आपण हे बघितलं ना भगवं वस्त्र हे धारण केलेलं आणि संपूर्ण हे डेकोरेशन बघू शकतो. आणि जसं मगाच्या पण हे संपूर्ण बघितलेलं सेक्शन. त्यात उंदीर मामा आहेत, हे सर्व प्रकारचे हे देखील तुम्ही डेकोरेशन मध्ये यूज करू शकता. मावळे वगैरे आहेत, तसं सर्व संपूर्ण ते यूज आपण करू शकतो डेकोरेशन मध्ये. सगळ्यात यावर्षी काय असं भारी बनवलं आहे म्हणजे आता बघायला मिळतंय. तुम्ही वारकरी बघितले, त्यानंतर वासुदेव पाहिले, खूप म्हणजे म्हणतात ना वारकरीमध्ये देखील 2 तांब्यात एक भगवं परिधान केलेलं ते होते. आणि आता माझ्या समोर जे आहेत गोंधळी एक नंबर आहे का, खूप जणांची रिक्वायरमेंट होती. आता आपण बघतोय जे हे गोंधळी म्हणजे गोंधळ आपण म्हणतो ना देवीचा गोंधळ असतो त्यामध्ये बघू शकता बघा. आता हे गोंधळी सेटच आहे ना पूर्ण. हा गोंधळी सेट असा आहे हा. की ह्या गोंधळी सेट बरोबर ही तुळजापूरची आई भवानी पण येते. पण ज्याला जर समजा ही तुळजापूर भवानीचा हात नको असेल त्याला फक्त हाच हवा असेल हा. तर आपण ते पण देतो. ठेवू शकतो ना बघा मस्त. आता याची काही किंमत सांगणार तुम्हाला कारण ना खूप जणांना ह्याची रिक्वायरमेंट आहे. तुम्ही नक्की शॉपला येऊन भेट द्या बरोबर ना. नक्कीच मला यातलं सर्व आवडलं. तुम्ही बघू शकता आपण ते गोंधळीमध्ये जे जे बघतो ते सर्व हे आहे याच्यामध्ये अगदी टोटली सर्व बघतो ते मला आवडलं मस्त. तर आता आपण आणखीन काय बघणार त्यामध्ये? अजून एक प्रकार आहे तो वारकरी जे वारकरी. भजनी वारकरी बोलतो हा, आपण हा. जे बसलेले आहे की ते सगळे वाद्य वाजवताना आहेत ते. बरोबर ते बघू आपण. हे बघा हो हो एक नंबर ना आणलं भारी आहे. असं वाटतं की उर्मिळ वाटतं ते ना. हे बघा हे अगदी तुम्हाला रिअल असं म्हणजे बाप्पाच्या बाजूला डेकोरेशन तुम्ही केलं ना सर्व तुमची यावर्षी थीम असेल ना तर हे तुम्हाला यूज होऊ शकतं. खूप जणांना आपल्या म्हणजे कमेंट असतात की आम्हाला असं काहीतरी घेऊन या तर ते आज आपल्याला बघायला मिळालं. तुम्हाला डेकोरेशनचं सगळं सामान जेवढं आम्हाला देता येईल जेवढं शक्य करतात तेवढं आम्ही अवेलेबल हा शॉपमध्ये दिगंबरा आर्ट्समध्ये अवेलेबल करून ठेवलेलं आहे. लवकरात लवकर भेट द्या आणि ते लवकरात लवकर भेट द्या कारण ते हे लिमिटेड स्टॉक आहे. हां बरोबर बरोबर. हे बघा आता तुम्हाला मस्त दाखवतो तुम्हाला पाहू शकता. मस्त असे भरलेत असे सर्वजण बसून असे मस्तपैकी भजन वगैरे चालू आहे छानपैकी मस्त. म्हणजे तुम्हाला तुमचा एखादं यावर्षी जी काही थीम असेल एखादी डेकोरेशन करण्याची त्यासाठी एक नंबर ना. तर मस्त आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपला शेवट म्हणजे म्हणतात ना अजून आपले दागिने पाहिजे पण हा शेवट म्हणजे म्हणतात ना हे बघितलं खूप मस्त वाटलं छान आहे. आता आपण ते दागिने बघणार आहोत. तर आता आपल्याला पुढे संदीप दादा माहिती देईल. संदीप दादा तुम्हाला दागिन्याबद्दल खूप काही माहिती देतील. बरोबर चालेल. बरं इतका पूर्ण आपण जेवढा आता व्हिडिओ बनवला त्यामधून खूप छान माहिती मिळाली तुमच्याकडून त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. आणि तुझे पण खूप खूप धन्यवाद. तर संदीप दादा नमस्कार. नमस्कार. आपण सर्व गौरी मुखवटे सागरदाने माहिती दिली. तर आता आपण दागिने सर्व आपल्याला दाखवणार आहोत. आपण संपूर्ण काय काय आपल्याकडे आलेलं आहे. आपल्याकडे मोठं सेटअप झालेलं आहे. बघू शकता दागिन्यांचे सर्व व्हरायटी आलेल्या आहेत. दागिन्यांमध्ये काय काय बघायला मिळेल? आपल्याकडे गौरीचे शॉर्ट्स मंगळसूत्र आहेत सगळे. हां हे वेगवेगळ्या प्रकारचे. ओके म्हणजे महालक्ष्मीच्या कोल्हापूरच्या देवीच्या गायत असं तसा दौरा आहे. 2 याचा आहे. ओके 2 वाटीचा आहे. 2 वाटीचा आहे. हे म्हणजे मंगळसूत्राचे सर्व प्रकार शॉर्ट आणि लॉंग मध्ये लॉंग मध्ये पण आहेत भरपूर डिझाईन्स आहेत.
ओके. हे लॉंग मध्ये आपण मंगळसूत्र बघतोय, त्याचे देखील भरपूर प्रकार आहेत. हो भरपूर प्रकार. लॉंग मध्ये पण अजून पण आहेत आपल्याकडे दागिने, अजून येणार आहेत. हे वेगवेगळ्या प्रकारचे हे कोल्हापुरी साज आहेत आपल्याकडे. डबल सोलापुरी, चंद्रपूर कोल्हापुरी, शाही कोल्हापुरी आहे. हा एक चंद्रपूर कोल्हापुरी, हा बकुळा हार म्हणून बोलतात. हा चंद्रपूर आता नवीन पॅटर्न आला ना बाजारामध्ये, चंद्रपूर तो प्रकार आहे. त्याचे सेट आहेत आपल्याकडे. ठुशी आहे वेगवेगळ्या प्रकारच्या. ठुशी ना, खूप जण रिकमेंड ठुशीची. आपण ठुशीचे मोठे ठुशी आहे. याने पूर्ण गळा पॅक होतो, भरलेला जॉईंट असं तो जॉईंट दिसत नाही. हा, त्यामुळे लक्ष्मी हार आहे. लक्ष्मी हार आहे. ओके, छान. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे बरे कानातले झुमके, कान आहेत गौरीचे, कमरपट्टा वगैरे. तसेच आपण जसं हे दागिने बघितल्यानंतर यामध्ये झुमके आणि झुमके, परत कान आहेत आपल्याकडे, वेगवेगळे कानाचे वेल आहेत. नवीन प्रकारच्या नथी आलेल्या आहेत आता बाजारात, ट्रेंड आहे. एडी मध्ये, त्या एडी मध्ये नथी आहेत ना. हो, छान, क्वालिटी मस्त वाटते ना नथींची. हे कानामधले काय बोलतो ना ते जरा काय दाखवतो, भरलेलं वाटतं जरा गौरे. त्यामध्ये काय कमरपट्टा पण आहे. हो, कमरपट्टे असे वेगवेगळे डिझाईनचे आपल्याकडे कान आहेत. त्यामुळे असे पण आहेत आपल्याकडे. गौरीने घातली बघा तशी, चंद्रपूर टाईप मध्ये, चंद्रपूर मध्ये. हो हो. आणि असे झुमके आहेत. प्लस हा नवीन कंबर, साऊथ इंडियन कंबरपट्टा. हा, कमरपट्टा आलाय. छान, त्यामध्ये उठून दिसणार. कमरपट्ट्याचे भरपूर डिझाईन आहेत आपल्याकडे. म्हणजे यामध्ये डायमंड मध्ये झुमके आहेत, त्यानंतर वेगवेगळे लुक आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे तोडे आहेत, बांगडे आहेत. तोडे पण आपल्यासाठी महत्वाचं आहे. तोडे पण देखील आहे. छान आहे. म्हणजे आपल्याला चांगल्यात चांगलं आपण दागिने सुरुवात केली तर आपल्याला सुरुवात ही 100 पासून सुरुवात आहे ना आपल्याकडे. दागिन्यांचे खूप सारे प्रकार बघायला मिळतात बघा. जी रिक्वायरमेंट आहे ती यांच्याकडे आहे. ठुशीचे ते वेगवेगळे प्रकार आहेत. ह्यातून चंद्रपूर हारेवरचा हा बेल पण ठुशी बोलतात याला. बेल पण ठुशी, कोल्हापुरी साज आहे, ही ठुशी आहे. हा एक चंद्रपूर हार आहे, ही मोहनमाळ आहे. मोहनमाळ, हा मस्त. भरपूर प्रकार आपण बघतो. हे हा काय बोलतो याला, तनमणी सेट. तनमणी सेट हे आपल्याकडे शाही आहे म्हणजे पूर्ण. हो, सेट. हे अशा प्रकारचे शाही हार आहेत आपल्याकडे. हो, याच्यामध्ये पण अजून व्हरायटी येणार आहेत आपल्याकडे. हे 3-4 मध्ये जे आहेत, हा, त्यामुळे भरलेलं पण दिसतो. भरले 11 पदरी वगैरे आहेत आपल्याकडे. 11 पदरी, 3 पद, 5 पदरी असे आहेत. त्याच्यामध्ये अजून डिझाईन आपल्याकडे व्हरायटी येणार आहेत. ओके, येणार आहेत अजून. हो, छान दिसते. एकच घातलं का पूर्ण गौरी भरून गौराई पूर्ण एकदम दिसणार. गेटअप भारी दिसणार एकदम दिसायला. तर आणखी येणार बाकी भरपूर प्रकारचे दागिने देणार आपल्याला. तरी पण सेटअप मोस्ट ऑफ झालेला आहे बघा, दिसतोय तुम्हाला मस्त. आणि हा चुडा पण बघायला मिळतो. बांगड्या आहेत गौरीच्या, स्प्रिंगवाल्या. ओके, त्यामुळे हात पण भरलेला दिसतो. हो, हात भरलेला दिसतो. मस्त. तर म्हणजे दागिन्यांमध्ये खूप सारे आपण आणलेले आहे ना. आले बरोबर. अजून भरपूर प्रकार यायचे नथी. कमीत आपल्याकडे 1400 नथी आहेत. अजून 14 प्रकारच्या नथी आहेत, त्या पण यायच्या आहेत आपल्याकडे. बरोबर. आजचा व्हिडिओ ना म्हणजे पूर्ण असं आपण इन्फॉर्मेटिव्ह बनवला, खास करून की व्हिडिओ बघून कोणाला आरामात खरेदी करता येते सर्व. आणि खूप जण येतील आपल्या शॉपमध्ये, खूप जण वाट पाहत होते आपल्या व्हिडिओची. नक्की एकदा व्हिजिट करा, म्हणजे तुम्हाला कळेल की काय काय भेटतं, काय नाही भेटतं. दिगंबर आर्टमध्ये नक्की या आणि लवकर या. शेवटचं सांगणार आहे की खूप जण शेवट एंडिंगला तर काय त्याचा प्रॉब्लेम होतो, तुम्ही त्यावेळेला कसा स्टॉक कमी असतो, चॉईस नसते कस्टमरला. बरोबर. यांना भरपूर प्रकारचे आता एवढी तुम्ही व्हरायटी बघताय, त्यावेळेला व्हरायटी कमी झालेली असते. बरोबर. त्यामुळे चॉईस नसते की आपल्याला हे जसा पाहिजे तसा मिळत नाही. स्टॉक पण संपला. स्टॉक पण संपला. त्या टाइमला तुम्ही आल्यानंतर त्यावेळेला थोडे रेट पण थोडे हाय. त्यामुळे खूप जणांना ते कमेंट पण येतात मला. आणखीन एक जसं की आता लालबागचा राजा बसल्यानंतर तिथे गर्दी होते आणि एखाद्या समजा आतमध्ये यायचं असेल, गौराई समजा 2-3 जण गौराई बसते ना आपली. हो हो, बरोबर. तर त्यांना समजा आतमध्ये आपल्या शॉपपर्यंत यायचं, आपलं शॉप चालू असतं का? हो, चालू असतं. आले का फक्त आम्हाला कॉल करायचा आहे, आम्ही मेन गेटला घ्यायला जाऊ. त्यातला आम्ही एका माणसाला आतमध्ये घेऊन येऊ शकतो. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन यांचा कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे, आपण तर आहेतच म्हणा. किंवा संपूर्ण ऍड्रेस सांगितलेला आहे. लालबागचा राजा, चिवडा गल्ली, मिरची गल्ली, लालबागचा मिरची गल्लीमध्ये यायचं आहे. आणि लालबागचा राजा जिथं बसतो तिथून लँडमार्क जवळ अगदी दिगंबर आर्ट तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांचा ऍड्रेस पूर्ण आहे. तर खूप छान माहिती मिळेल दादा, त्याबद्दल मनापासून पुन्हा धन्यवाद. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला माहिती दिली आणि त्यामध्ये अगदी गौराईचे मुखवटे ते अगदी 200 पासून सुरुवात होते, ते अगदी 3,500-4,000 यांच्याकडे क्वालिटीप्रमाणे मुखवटे तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी सर्व हे मॅटमध्ये, ग्लॉसिंगमध्ये सर्व पूर्ण मुखवटे पाहिल्यानंतर आपण दागदागिने पाहिले. त्यानंतर समोर आपण ह्या गौराईचे सर्व साचे पाहिले. त्यात बसलेली गौराई आहे, उभ्या गौराई आहे, स्टँड वगैरे कसे तुम्ही यूज करू शकता, तो कापडी साचा आहे तो कसा प्रकारे तुम्ही यूज करू शकता.
त्यानंतर तुम्हाला डेकोरेशनमध्ये लागणारे जे वारकरी आहेत, त्यानंतर वासुदेव आहेत, संपूर्ण ते जेवढे दाखवलं तेवढं संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलं. कारण तुम्हाला घर बसल्या एक आयडिया येईल की तुम्हाला काय काय खरेदी करता येऊ शकतं आपल्या गणपती बाप्पांच्या डेकोरेशनसाठी किंवा गौराईसाठी. आणि दागिने वगैरे दाखवले, दागिने पण अजून सेट येणार आहे, ते आपण जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडतो की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला जर काही विचारायचं तर विचारू शकता. आता थांबूया इथे. तर भेटूया अशा का पुढील नवी व्हिडिओ. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.